Remix, remix, अभी remix. आया नहीं है अभी हुआ है अभी आने वाला है उसे कहते हैं खुदा भी तो थँक्यू. यस, ऑल लिडरशिप ऑल टीम बहुत ही बढिया स्मार्ट पद्धतीने प्रत्येकाने वेलकम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आउट ऑफ साइट इज आउट ऑफ माइंड, इसलिए नजर से हटोगे तो दिमाग से हटोगे. म्हणून प्रत्येकाने काय करा, कॅमेरा ऑन करून घ्या. जस्ट आमचं साधं सिंपल मध्ये सांगणं आहे की कॅमेरा जे सदस्य ऑन करतील त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील, आणि जे सदस्य कॅमेरा बंद करतील आपको कुछ भी नहीं समझ में आएगा. इसलिए क्या करेंगे, नजर से हटोगे तो दिमाग से भी हटोगे. म्हणून प्रत्येकाने कॅमेरा ऑन करून घ्या. प्रॉपर वही पेज सोबत ठेवा. आमच्याकडे जे काही नॉलेज 3.5 वर्षामध्ये जे काही मी कमवलंय थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करू. जे काही तुम्हाला आवडेल 100% ऍक्सेप्ट करा. कुछ शिकोगे तो आप ही आगे बढ़ोगे. म्हणून प्रत्येकाने चांगल्या गोष्टी ऍक्सेप्ट करावं लागेल, शिकायला लागेल. आणि एक महत्वाचं वाक्य, आज एक चांगली कविता तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो ओंकार भोसले यांची, की तुझी तुलाच पुरी करायची हौस रे. ओके, तुझी इच्छा पूर्ण करायची, दुसरं कोणी तुला पूर्ण करण्यासाठी येणार नाहीये. आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीरपणे तू उभं राहायचं रे तू. यस, आणि त्यानंतर हटायचं नाही, गड्या सटायचं, पुढं पुढं तू चालत जायचं. दुनिया डोक्यावर घेणार आहे, तुझीच पुरी करायची आहे. म्हणजे तुझी इच्छा ही तुलाच पुरी करायची आहे, तुला जिंकायचं आहे. आणि हे सर्व करण्यासाठी प्रॉपर अशा पद्धतीने सर्व प्लॅनिंग, जीवनाचा आणि आखीव अशा पद्धतीचं स्ट्रक्चर, त्यानंतर प्रॉपर अशा पद्धतीने प्लॅनिंग आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, आफ्टर बिफोर, या सर्व गोष्टीचा इत्यंभूत अशा पद्धतीचा तुम्हाला लोखाजोखा आजच्या या मीटिंग मध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. पहिला दिवस आज 21वा दिवस. ओके, पहिला दिवस आज 21वा दिवस. वेट लॉस चॅलेंज आज लास्ट दिवस. ओके, आज लास्ट दिवसामध्ये आपण आजपर्यंत काय इथं हासिल केलं, त्यानंतर आजच्या वेट लॉस चॅलेंजचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे, की आपण हे चॅलेंज करण्याच्या पाठीमागचं महत्वाचं दृष्टिकोन काय होतं. आणि त्यानंतर वाढणार त्रास प्रत्येकाला माहित आहे, कारण की वय जसं वाढत जाईल वजन पण वाढत जाणार आहे, आणि त्या पद्धतीने वजन वाढत गेले की त्रास पण वाढत जाणार आहे. आणि त्या त्रासाला कुठे आपण कंट्रोल केला पाहिजे, त्या आजाराला कुठे आपण कंट्रोल केला पाहिजे, त्यानंतर ह्या समस्याला कुठे आपण कंट्रोल केला पाहिजे. आणि त्यासाठीच आपण शोधत होतो एक चांगला वेलनेस कोच. मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर वेलनेस कोच भेटले, मार्केटमध्ये तुम्हाला वजनावर तुम्हाला रस्ता दाखवणार भरपूर भेटले,
परंतु प्रॉपर ट्रैक तुम्हाला कुठे भेटला तो ये सबसे पहले क्या है ऊपर देख रहे क्या महाराष्ट्राचे नंबर 1 वेलनेस पर कोण आहे देवा वेलनेस पर इस देवा वेलनेस पर के एकदा जोरदार पद्धतीने प्रत्येकाने क्लॅपिंग करायचं ओके तो ऑल टीम सही जगह पे ओके चांगल्या योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य अशा वेलनेस पर तुम्ही जॉईन झाला कारण की इथं कॉमन फॅक्टर म्हणजे एक कॉमन फॅक्टर असे आहे की इथं लोकांचं काय करतात वजन तर कमी करतात हातातलं मळ काढण्यासारखं आपण वजन कमी होतं आणि त्यानंतर सगळ्यात मोठं की वजन टिकवून ठेवतात 3.5 वर्ष माझं स्वतःचं वजन मी टिकवून ठेवलेलं आहे भरपूर असे लेडर्स मी पाहताय ज्याचा जास्त मोठा अनुभव आहे ना त्या लोकांनी त्यांच्याकडून ऐकून घ्या की ते कशा पद्धतीने वेट मॅनेज करतात आणि इथं खरंच सांगतो तुम्हाला वेट 100% इथं मॅनेज होतं आणि हे वेट मॅनेज करण्याची स्किल पण आमच्या वेलनेस कोचने आम्हाला सांगितले होते आणि त्याच पद्धतीने सुद्धा अजून फॉलो करतोय अजून सुद्धा आपल्या वेट मॅनेजमेंटच्या स्किल्स सुरू आहेत त्या पद्धतीने आपण आज जो महत्वाची चर्चा करणार आहोत की 21 डेच्या नंतर करायचं काय उद्या उद्या आपल्याला काय करायचंय चॅलेंज मध्ये आपण बरेच सदस्य आहेत चॅलेंज मध्ये भरपूर लिडर्सनी व्हिडिओज काढले होते त्या व्हिडिओजना आपण आतापर्यंत 21 दिवस झाले आजचा दिवसाचा शेवटचा दिवस उद्या आपल्याला काय याची प्लॅनिंग पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करू तो सगळ्यात अगोदर आजच्या मिटिंगला आपण सुरुवात करायची तो वेलकम ऑल टीम ऑल लिडरशिप सगळ्यात अगोदर मी माझी स्वतःची ओळख करून देतो यस आलो होतो वेट लॉस करण्यासाठी स्वतःचं वजन वाढलं होतं यस तब्बल 78 ते 80 किलो पर्यंत माझं वजन वाढलं होतं परंतु हे वजन जसं की म्हणतात ना त्रास वाढत चालले होते वजन वाढत चाललं होतं आणि परिणामी शरीरामध्ये थकवा डिसऑर्डर वाढत चालले होते आणि त्यामुळे शरीरामध्ये जे आपण म्हणतो ना एनर्जीच नव्हती परंतु या वेलनेस परिवारामध्ये जॉईन झालो माझे मार्गदर्शक माझे वेलनेस कोच मिस्टर बनदास भालेराव सर माझे बॅचमेट सुद्धा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या महिन्यामध्ये तब्बल 10 किलो माझं वजन मी कमी केलं पहिल्या 15 सुद्धा 6 किलो कमी झालं आणि राहिलेल्या 15 दिवसामध्ये राहिलेलं 4 किलो राहिलेलं पण वजन कमी झालं आणि ते तब्बल आज 3.5 वर झालं ते टिकवून ठेवतोय फॉर्म्युला 4 घेऊन ओके आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता माझ्यापेक्षा खतरनाक म्हणजे 50 40 किलो सुद्धा तुमचं वजन तुम्ही करू शकता याच व्यक्तीनुसार रिझल्ट हा बदलू शकतो तो माझं नाव काशी हिमोणे बाय प्रोफेशन फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि गेल्या 3.5 वर्षापासून या वेलनेस मध्ये जॉईन आहे संलग्न आहे स्वतःचा पेपर आफ्टरचा कशा पद्धतीने रिझल्ट आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तो आज 21 डे चॅलेंजचा 21वा दिवस आहे म्हणजे शेवटचा दिवस आहे आजपर्यंत आपण काय काय केलं छोड एक स्लाइड थोडंसं बंद करतो आजपर्यंत आपण काय काय केलं ओके बरेच आम्ही फोटो रोज पाहत होतो अभिमान वाटत होता चांगलं वाटत होतं की बाबा फोटो रोज येत आहे प्रामाणिकपणे बरेच सदस्य असे होते की रोज न चुकता फोटो त्यांचा नावानिशी ओके आणि सगळ्यात अजून एक महत्वाचे की डाईट मध्ये काय घेतात नावाखाली काय कुठले पदार्थ वापरतात हे सुद्धा बरेच लेखन आम्हाला चांगलं वाटत होतं की बाबा आपण त्या सरांनी असं टाकलं ओके त्या पद्धतीने अशा पद्धतीने चॅट बॉक्स मध्ये त्यांचा मेसेज येत होते काही सकाळ दुपार संध्याकाळ काय जेवण केलं पाहिजे रात्री काय जेवण केलं पाहिजे ते ग्रुप हाऊसफुल झाला होता ओके हे ग्रुप मध्ये कोणी कोणी मेसेज टाकलं ना यांच्यासाठी तर जोरदार केला थँक्यू ऑल टीम बहुत ही बढिया तुम्ही त्या ग्रुपला चालवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची ग्रोथ बघायला भेटली आणि कॉम्पिटिशन आणि हे चॅलेंज कसं असतात हे चॅलेंज स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःसोबत आहे आपण स्वतःला सिद्ध करतो यामध्ये चॅलेंज कशासाठी असतात चॅलेंज हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी असतात चॅलेंज मध्ये दुसऱ्याला पाय खेचायचं किंवा दुसऱ्याच्या पुढे जायचं असं नसतं चॅलेंज मध्ये स्वतःला आपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या सिद्धतामध्ये तुमची स्वतःची ॲबिलिटी तुम्हाला समजली की खरंच बाबा इथं माझं वजन कमी होतो आणि सही ठिकाणी म्हणजे योग्य ठिकाणी आपण योग्य या मार्गदर्शनाखाली आपण इथं जॉईन झालो आणि म्हणूनच आज 21वा दिवस आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकानं खरंच आनंद वाटेल की भरपूर लोकांचे असे डिसऑर्डर पूर्णपणे कमी झाले तो सबसे पहिले माझं नाव काशिफ म्हणे आज ग्लोबल एक्सपान्शन टीम पिनला मी रिप्रेझेंट करतोय स्वतःचा जो 2017 मध्ये जॉईन झालो होतो म्हणजे जॉईन व्हायच्या अगोदरची कशी माझी कंडिशन होती त्यावर खाली तारीख पण बघा 2017ला माझा बिफोर हा असा होता परंतु आफ्टर जेल वेलनेस बरोबर जॉईन झालो आणि वेळेवर अशा पद्धतीचा ट्रान्सफॉर्मेशन तब्बल 10 किलोचा बॉडी फॅट मी शरीरातून कमी केला बिफोर 78 आफ्टर 68 आता 70 म्हणजे फॉर्म्युला 4 घेऊन माझे मसल्स ट्रिगर करून घेतलेत मसल्स एकदम स्ट्रॉंग करून घेतलेले पोटाचा आकार कमी आणि जास्त होत नाही कारण की प्रॉपर अशा पद्धतीने त्याचं नियंत्रण करून ठेवलेलं आहे आणि स्किन मध्ये सुद्धा स्किनचा डाएट घेतला इव्हन तो स्किनचा डाएट झाला पुन्हा काय झालं हे चष्म्याचा पण नंबर वाढत चालला होता त्याचा सुद्धा डाएट घेतला आणि तो सुद्धा 3 महिन्यामध्ये चष्म्याचा नंबर आता 0 झाला हा नंबर आता 0 झाला म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशनची कमाल आहे बाकी काय नाही माणूस जेव्हा जन्म घेतो कुठलाही त्याला आजार नसतो कुठलाही त्रास नसतो परंतु खाणं राहणीमान त्यानंतर विचारसरणी त्यानंतर डाईट लाईफस्टाईल त्याच्यामुळे काय होतं थोड्या गोष्टी चुकत जातात आणि परिणामी एक डिसऑर्डर वाढत होतो सुरुवातीला पित्त होणे सुरुवातीला झोप न लागणे सुरुवातीला बसायला न जमणे हे छोटे त्रास असतात दम लागणे
नंतर त्याचं उग्र रूप धारण करतात. नेक्स्ट व्हर्जन आपण ज्याला म्हणतो आजाराचा, शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हे लाईफस्टाईल डिसीज आहेत. आणि हे लाईफस्टाईल डिसीज होण्याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या स्वतःच्या हातातून तुम्ही करताय ते चुकीच्या पद्धतीच्या लाईफस्टाईल. हे लाईफस्टाईल तुम्हाला बदलायचं असेल तो पहिले अंदर से निगेटिव्हिटी पूर्णपणे तुम्हाला नाहीशी करायचे. आणि त्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचा नंबर 1 असा वेलनेस परिवार बघा, हा जगातला जगातला 11व्या नंबरचा आणि आशिया खंडातला 1 नंबरचा करोडपतीचा मुलगा म्हणतोय की माझी लाईफ ही कशी आहे, माझ्या लाईफ मध्ये काय, मला हे काय नॉट बीन बेड ऑफ रोज, माझा जो लाईफ आहे ही माझ्या म्हणजे काय म्हणतो त्याला बिछाण्यासारखं, म्हणजे गुलाबाच्या बिछाण्यासारखं नाही तर काठाच्या बिछाण्यासारखं माझी लाईफ झालेली आहे. म्हणजे वजन पूर्ण जगाला माहित होतं की जसं की अनंत अंबानी इथं वेडिंग सेरेमनी प्रत्येकाने पाहिली सुद्धा असेल की मोठमोठे सेलिब्रिटी आले, परंतु ते सांगत असताना सांगत होते की माझं लाईफ हे काय काट्याप्रमाणे झालेली आहे, गुलाबाच्या फुलासारखं नाही तर काट्याच्या फुलाप्रमाणे झालेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की राकेश झुंझुनवाला आपण ज्याला म्हणतो सर्व गोष्टीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केली, पण सगळ्यात शेवटची इन्व्हेस्टमेंट राहिली कशामध्ये, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याची इन्व्हेस्ट राहिली. म्हणून मित्रांनो की आपल्याला जे खरंच इन्व्हेस्ट करायचे तर ती तुमच्या कशावर इन्व्हेस्ट करायची, ती तुमच्या आरोग्यावर इन्व्हेस्ट करायची. आता कन्फ्युजन झालंय, बरेच सदस्य नवीन असतील त्यांना माहित नाहीये, कन्फ्युजन झालंय की आपण खरंच फिट आहोत का, आपण खरंच स्लिम आहोत का. येस, आय एम स्लिम ऑर ऑफ फिट, म्हणजे आपण कन्फ्युजन झालोय. आपल्या कन्फ्युजन मी तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतो. जर तुमचं वजनाकडे तुम्ही पाहिलं तर तुमचं खरं वजन किती असलं पाहिजे, ओके, तुमच्या ऍक्च्युअल वजन किती असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्याची गरज पडली पाहिजे, किंवा वजन जास्त असेल तर किती कमी केलं पाहिजे. तर जर साधा सिंपल फॉर्म्युला आयडियल वेट कॅल्क्युलेशन बघून घ्या. माणूस असेल पुरुष असेल तर तुमच्या उंची सेंटीमीटर मध्ये घ्या, त्यातून 100 वजा करा. राहिलेलं तुमचं जे 62 किलो म्हणजे 162 उंची वजा 100 आलं 62 किलो, हे पुरुषांचं आयडियल वेट आहे. महिलांच्या बाबतीत 150 मधून 105 वजा करायचे, म्हणजे महिलांनी 105 वजा करायचे. 45 हे तुमचं महिलांचं काय आहे आयडियल वेट फॉर्म्युला, हा वेट फॉर्म्युला. परंतु त्या बदल्यामध्ये वेस्ट फॉर्म्युला काय, कमरेचं काय किती पाहिजे. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं, जर पुरुषांची जर कमरेची साईज 35 असेल तो आप क्या हो, तर तुम्ही सुद्धा फिट आहात, म्हणजे तुम्हाला सुद्धा जसे की पोटाचा आकार हे व्यवस्थितपणे तुमचं दिसणार आहे. त्यानंतर महिलांच्या बाबतीत महिलांची कमरेची साईज 30च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही चेक करून घ्या तुमच्या पोटाचा घेर किती झालाय, ओके, 32, 36, 40, ओके. जेवढं तुम्ही लवकरात लवकर बारीक होण्याचा प्रयत्न करा तेवढं तुम्ही जास्तीत जास्त वेट लॉस करणार आहात. और ये फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आपण ज्याला म्हणतो, याचं जे वाक्य आहे हे वाक्य आम्हाला सुद्धा मंत्र म्हणून काम करतात. सेहत के लिए 10 मिनट निकालना जरूरी है. आम्ही म्हणतो सेहत के लिए 10 मिनट नाही, सेहत के लिए 1 घंटा आपको निकालना जरूरी है. पार्क या सडक, येस, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या, तुम्हाला 1 तास बॉडीसाठी देणं गरजेचं आहे. ते सुद्धा प्रॉपर असा पद्धतीचं वर्कआउट, थोडा खेळकूद लीजिए. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल तुम्हाला प्रॉपर अशा पद्धतीने व्यायाम करावा लागेल. त्यानंतर फिटनेस तेही जीवन में बदलाव आएगा 100%. आम्हाला सुद्धा जे आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या राहणीमानामध्ये, आमच्या लाईफ म्हणजे बदलाव झाला. फक्त 101% सांगतो की हे फक्त फिटनेस मुळे झालेलं आहे. बाकी फिटनेस जेवढा चांगला तेवढा तुमची राहणीमान, तुमचा जो बोलण्याचा स्टाईल म्हणा, त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की तुमची एनर्जी लेवल ही नक्कीच फिटनेस मुळे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदलाव येणार आहे. फिट रहेंगे तो डॉक्टर के पास जाने की जरूरत नहीं होगी, ओके. हे वाक्य लक्षात ठेवा प्रत्येकाने. जर तुम्ही फिट असाल, डॉक्टर डिलीट होणाऱ्या डॉक्टरचा नंबर तुमच्याकडे सेव्ह नसेल आणि सगळ्यात मोठी तुम्ही डॉक्टरकडे जाणं पूर्णपणे बंद करणारे, त्यांचा छोटासा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की फिटनेस क्यों जरुरी आहे. आणि आम्ही सांगतो ना 2025 का 2035, 40 यानंतर सगळं काय फक्त फिटनेस के ऊपर देंगे. फिटनेस का बेटे, मेरा फिटनेस का राज ये है कि मैं जबान पे कंट्रोल रखता हूँ, कम खाता हूँ. अब 90 के आसपास जा रहा हूँ. मैं ये है कि अब यहाँ से थक गया हूँ, क्योंकि मैं गया था वहाँ पे औरंगाबाद गया था, वहाँ से वो फंक्शन बताया, रात को फ्लाइट पकड़ी, यहाँ पहुँचा 11, 12, 1 बजे रात को सोया, फिर सुबह उठ गया. तो मैं अब थका हुआ जाऊँगा, जाते ही चंडीगढ़ के अंदर ट्रैक सूट पहुँचूंगा, पहनूंगा और जॉगिंग के लिए निकल जाऊंगा. जॉग करूंगा और आप हैरान होंगे ये बात सुन के, इस एज के अंदर मैं अभी तक किसी डॉक्टर के पास नहीं गया. उसकी वजह ये है कि अगर मेरे सिर दर्द होती है, बैक एक होती है, स्टमक एक होती है, तो मेरी मिसेज कहती है सरदार जी ये गोली खा लो, सिर दर्द ठीक हो जाएगा. मैंने कहा मैडम सिरहाने रख दो, मैं देख लूंगा. मगर सुबह वो गोली वहीं पड़ी होती है. सुबह मिल्खा सिंह ट्रैक सूट पहन के जॉगिंग के लिए निकल गया. तो जॉगिंग करने से, वॉक करने से, तेज वॉक करने से जो ब्लड है आपकी बॉडी के अंदर सर्कुलेट करता है और उससे सारी बीमारी आपकी दूर हो जाती है. बिल्कुल.
और अगर ये काम नहीं करोगे तो जिस दिन आप चारपाई पे पड़ गए आपको कोई नहीं पूछेगा। ये दुनिया जो है फिटनेस की है, जितने लोग यहाँ बैठे हैं फिट हैं तभी यहाँ बैठे हैं। जिस दिन चारपाई पे पड़ गए एक तर चार पायावर जर आपण पडलो किंवा आपल्या बेडवर जर आपला व्यवस्थापन झालं तर नक्कीच आपण कुणाचे राहणार नाहीत, आपण स्वतःचे पण राहणार नाहीत. म्हणून जी वेळ आहे, जी वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायची, जी तुम्हाला का तो तुम्हाला बिझनेस आहे, तो सर्व काही गोष्टी तुम्ही फक्त फिटनेसवर द्या 100%. बाकी तो तुम्हाला जॉगिंग करायची काही गरजच नाही आहे. तुम्ही 1 तास बॉडीसाठी देण्यासाठी झूम कॉल आपला आहे, डेली वर्कआउट करा 100%. जीवनामध्ये एकच आहे, फिटनेस से आपके जीवन में क्या आएगा, आपके जीवन बदलाएगा. म्हणून प्रत्येकाने फिटनेस मध्ये या आणि रोज 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 आज मी व्यायाम केलो, आज मी शेक घेतला, आजचा फिटनेस मला भेटला, मला पुन्हा उद्या करावं लागेल, पुन्हा मला परवा करावं लागेल, पुन्हा पूर्ण महिनाभर मला करावं लागेल. वेट लॉस चॅलेंज पण त्याच पद्धतीचा 21 डे चॅलेंज पण त्याच पद्धतीचा. तुम्ही 21 दिवस चॅलेंज केला, 21 दिवस प्रॉपर डाएट घेतला, 21 दिवस प्रॉपर तुम्ही फोटो टाकले, इसके बाद भी क्या करना है, त्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने डाएट फॉलो करावं लागेल, त्याच पण तुमच्या वेलनेस कोचला तुम्हाला ते दाखवावं लागतील. तर तुमचं चॅलेंज हे एक अंत अशी आहे की ज्यावेळी तुम्ही प्रॉपर तुमचं लक्ष तुम्ही साध्य कराल त्यावेळी तुम्हाला स्टॉप तर नाही करायचं, पण त्यामध्ये सातत्य ठेवा, त्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा 100%. वयाच्या 90व्या वर्षी जर मिल्खा सिंग हे करू शकतात तो हम भी कर सकते. येस, आपण सुद्धा करू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला थोडी मानसिकता करणं गरजेचं आहे, कारण की वाढणारं वजन हे एक गंभीर आजाराचं माहेरघर. एक गंभीर आजार तुमच्या शरीरामध्ये जे वाढत चालले त्याचं एकमेव कारण म्हणजे मूळ आपण जे म्हणतो ना, झाडाचा मुळामध्ये जर घाव घातला झाड लगेच कोसळून कसं पडतं, त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे वाढणारे वजन आहे, वाढणारं जे काही त्रास आहे, याचं एकमेव मूळ म्हणजे काय, एकमेव मूळ म्हणजे तुमचं वाढणारं वजन. याला जर तुम्ही घाव घातला, कुऱ्हाडीचा घाव जर मुळामध्ये घातला तर वरचं झाड कसं कोसळून पडतं. ओके, त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा जो वाढणारा रक्तपणा आहे तो तुमच्या ह्या मोठमोठे आजाराला, गंभीर अशा आजाराला काय कारणीभूत आहे. जसं रक्तदाब आहे, शुगर आहे, हे सर्व गोष्टीचं मी तुम्हाला नंतर विश्लेषण पण करून दाखवेल की हे ह्या गोष्टीनं तुमच्या शरीरामध्ये आजार होतात. डाव्या बाजूचा स्लाइड बघा, उजव्या बाजूचा स्लाइड बघा, एकच कारण आहे सगळ्यात महत्वाचं की तुमचं वाढणारं वजन. ते जर तुम्ही कंट्रोल केलं, त्याला जर तुम्ही प्रॉपर अशा पद्धतीने वेट लॉस केला तर 100% मी हे सांगतो, बरेच लोक नवीन नसतील, बरेच सदस्य जे 21 डे चॅलेंज मध्ये असतील तर तुमच्या या शरीरातून थोड्या प्रमाणामध्ये 21 दिवसामध्ये 100% तर नाहीये, 50%, 60%, 70% तुमचे आजार हे नाहीसे झालेले आहेत. आणि आम्ही क्लेम पण करत नाही तुम्हाला तुमचे आजार कमी करतो, परंतु तुम्ही जर प्रॉपर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर तुमचे हे आजार 100% नाही सुद्धा होऊ शकतात. तुम्ही तुमच्या फक्त मुळामध्ये घाव घालणं गरजेचं आहे. चरबीचे घाव वरून दिसते, डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करून कट करा, पुन्हा काय ती थोड्या दिवसांत होणार आहे, म्हणून मुळामध्ये घाव घालणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल डिझीज आपण ज्याला म्हणतो हे लाईफस्टाईल डिझीज आहे आणि हे तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आलेले आहेत आणि हे चांगल्या खाण्यामुळे जाऊ पण शकतात. जो आपण सकस संतुलित आहार जो खातोय तो चांगला आहार आहे आणि तो जर तुम्ही प्रॉपर खाल्ला 100% तुमचा जो डाईट आहे तुम्ही कंट्रोल ठेवाल, तुमचे चुकीचे पदार्थ आहे ते कंट्रोल ठेवाल. आता आजाराचे एवढं लिस्ट आहे तर हे आजाराची लिस्ट सर्वांना माहित आहे, हृदयविकार, मधुमेह, व्हेरिकोज, पित्ताशयाचे, जठराचे आजार, कॅन्सर आहे, त्यानंतर सांधेदुखी, आर्थरोटायसिस मोठे आजार, पचत नाही, जेवलेलं खाणं खाल्ल्यानंतर पचत नाहीये, ऍसिडिटी होते, निद्रांना झोप लागली, ओके, बेड पडल्या पडल्या झोप लागत नाहीये, हे सर्व आजार आपल्याला झालेले आहेत. डाव्या बाजूला फॅटी लिव्हर, दारू न पिता सुद्धा आज लिव्हरला सूज चढते. का चढते? दारू तर पेत नाही तरी सुद्धा लिव्हरला सूज चढते, कारण की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा डिजीज पण आपल्याला होत आहे. त्यात हृदयविकार काय चांगलं, म्हणजे सगळे इतके जे आजार आहेत, गंभीर आजार, हे फक्त आणि फक्त चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आले आणि ते आजार तुम्हाला जाऊ शकतात. आता एक एक गोष्टीचं आपण विश्लेषण बघू. बघा, मधुमेह, वजन वाढल्यामुळे कुठला आजार आपल्याला होतोय, सगळ्यात अगोदर मधुमेह. आणि हा मधुमेह कशा पद्धतीने दिलेला आहे तर 2021चा जर हिशोब बघितला 74 किती आकडा बघून घ्या तिथं, 7,41,54,700 लोकांना काय होता, मधुमेहाचा त्रास होता. आणि त्यामध्ये टक्केवारी पण दिलेली आहे, त्यामध्ये 128% रेट दिला आहे. त्यानंतर 109% महिलांच्या बाबतीत मधुमेह वाढण्याची संख्या आहे. 126% 2013 मध्ये दोघांच्या मध्ये म्हणजे महिला आणि पुरुषांच्या बाबतीत वाढलेला रेट आहे. हे सर्व शुगरची मात्रा आपल्या शरीरामध्ये वाढवत चाललेली आहे. म्हणजे आकडे, हे फक्त आकडे थोड्या दिवसामध्ये अजून वाढणार आहे, कारण की कंट्रोल कोणाकडे नाहीये. त्यानंतर हृदयविकाराचा आठ बघून घ्या, 4 व्यक्ती जर मेले असतील तर त्यामधला एक व्यक्ती हा हृदयविकारानं मरणार. क्लिअर कट आकडा दिलेला आहे. 1 out of 4 डेथ पीपल अप्युअर हार्ट डिजीज, म्हणजे 4 व्यक्ती ज्यावेळी मरतात त्यामध्ये एक व्यक्ती हा हृदयविकारानं आज मरणार आहे, हे गॅरंटी के साथ आम्ही सांगतोय. आणि म्हणून प्रत्येकाने जे आजार आहेत ते आजार हे फक्त कशामुळे झाले, लाईफस्टाईल डिसीजमुळे झालेले आहेत. पुन्हा उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर आपण ज्याला म्हणतो, आता हे ब्लड प्रेशरचं बघून घ्या. 3 माणसांमध्ये एका व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ब्लड प्रेशर म्हणजे लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर, दोन्ही यामध्ये समावेश आहे. हाय ब्लड प्रेशर झालं कशामुळे,
सगळ्यांना माहिती आहे चुकीच्या खाण्यापिण्यामुळे लाईफस्टाईल डिजीज हा आजार आहे आणि ब्लड प्रेशरचा एकमेव कारण आहे की तुमच्या रक्त पुरवठा व्यवस्थितपणे न होणे, तुमच्या रक्तामध्ये जे धमनी पेशी शिरा आहेत त्यामध्ये ताण निर्माण होणे आणि त्यामुळे रक्तदाब हा त्रास आपल्याला सुरू झालेला आहे. 3 व्यक्तीतला एका व्यक्तीला ब्लड प्रेशरचा आजार 100% झालेला आहे. पुन्हा थायरॉइडचा बघून घ्या, 10 व्यक्ती आहेत पुरुष महिला, त्या 10 मधल्या एका व्यक्तीला हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम हे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये सर्रास अशा पद्धतीने हायपोथायरॉइडिझम बरेच लोकांना पाहतोय की हायपोथायरॉइडिझम म्हणजे वजन वाढतं आणि बरेच सदस्य सांगतात की सर मला थायरॉइड असल्यामुळे माझं वजन वाढलं. चुकीचं आहे, तुमचं वजन वाढलं म्हणून तुम्हाला थायरॉइड झालेलं आहे. बरेच महिला सांगतात आम्हाला की सांगताना सर माझं थायरॉइड झालंय सर म्हणून माझं वजन वाढलंय. तसं नाहीये, तुमचं वजन वाढलं ना म्हणून तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे. म्हणून ह्या थायरॉइडला तुम्हाला जर पूर्णपणे कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलावी लागेल. आता नेक्स्ट बघून किडनीचा प्रॉब्लेम. बरेच सदस्यांना किडनी प्रॉपर साफ होत नाहीये. प्रॉपर आपण जर गाडीमध्ये जे पार्ट्स आहेत तेच आपल्या बॉडीमध्ये आहेत. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आपले पार्ट्स आपल्याला साफ करता आले पाहिजे. अराउंड 10% इन इंडियन पॉप्युलेशन सफर्स फ्रॉम किडनी डिसीज आपण ज्याला म्हणतो. पूर्ण भारत देशातील 10% जे सदस्य आहेत, 10% जे जो आपले सदस्य आहेत किंवा माणसं आहेत हे कशानं आजार आहेत, ते किडनी आजारामुळे ग्रस्त आहेत. म्हणजे किडनीचा आजार हा 10% लोकांना सुरू झालेला आहे. त्यानंतर सांध्याचे विकार म्हणजे संधिवात आहे, आभाळ आला की गुडघा दुखतोय, त्यानंतर चालताना गुडघा दुखतोय, नकला कसा आवाज येतोय, कटकट असा आवाज येतो गुडघ्यामध्ये. ओके, त्यानंतर महत्वाचा विषय की बसायला जमत नाही, उठायला जमत नाही, सारखं दुखतोय. आर्थरायटिस इफेक्ट 50% ऑफ पीपल दॅट इज ओव्हर 215 मिलियन. ओके, पूर्ण देशातील 15% लोकांना गुडघ्याचे आजार आहेत. आता तर सांगतो थोड्या दिवसानंतर 25 आणि 50% काही लांब नाहीये. कारण की आज तुम्ही जर एका गावामध्ये विचार सर्वे केला तर त्या गावामध्ये सर्रास 30च्या नंतरच्या लोकांना हा गुडघ्याचे आजार किंवा संध्याचा आजार किंवा संधिवातासारखा आजार हा मोठ्या प्रमाणात होत आहे. येस, आपल्या जॉईंट मध्ये प्रॉब्लेम होत आहेत. आपल्या शरीरामध्ये जे काही सांधे असतात, सांधे एकमेकांना जोडलेले, त्या सांध्यामध्ये प्रॉब्लेम होतोय. एकमेव कारण आहे चुकीची लाईफस्टाईल. त्यानंतर महत्वाची मानसिकता. ओके, हे मानसिक आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले. मेंटॅलिटी पूर्णपणे लोकांची बिघडत चाललेली आहे. मानसिकता खच्चीकरण झालेलं आहे. त्यानंतर टेन्शन, स्ट्रेस या सगळ्या गोष्टीच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट काय आहे ते बघून घ्या तिथं. 1 in every 5 इंडिव्हिज्युअल सफर फ्रॉम द मेंटल हेल्थ इलनेस सिम्पटम. म्हणजे मानसिक रुग्ण आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे 10% मानसिक रुग्ण 5 व्यक्तीमधला 1 व्यक्तीला आज ह्या स्ट्रेसमुळं किंवा आमच्या मोठमोठ्या आजारामुळं आपले जीवन गमावं लागतंय. विचार करा, त्या 5 व्यक्तीमध्ये आपलं एक नंबर नाव लागतंय का? हेच याचा खात्रीशीर सांगतो की जे सदस्य वेलनेस प्रोग्राम आहेत ते सर्व त्या गोष्टीतून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत. हम रोज वर्कआउट करते, वर्कआउट केल्याच्या नंतर हॅपी हार्मोन सिक्रेट होतात आणि हॅपी हार्मोन सिक्रेट झाल्याच्या नंतर माणूस इतका आनंदी होतो की त्याला असं टेन्शन, असं किरकिरी कधी त्याच्या जीवनात येत नाही. म्हणून इथं या चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी टिकून राहा आणि कंटिन्यू टिकून राहणं गरजेचं आहे. 3.5 झाला आम्ही टिकून आहे. आमच्या मानसिकतेमध्ये कधी आता बिघाड झाला, पण आमची मानसिकता पूर्णपणे स्ट्रॉंग झालेली आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट झाला है. अच्छे लोगों के साथ रहोगे तो आपका क्या होगा, आपका भी अच्छा ही होगा. म्हणून प्रत्येकाने मानसिक स्वास्थ्य चांगलं बनवणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे घोरणं. हे बघून घ्या, 11% लोकांना घोरण्याचा त्रास सुरू झाला. भारतीय लोकांमध्ये 11% लोकांना घोरण्याचा त्रास सुरू झालाय. ओके, तर हे त्रास कशामुळे झालाय सर्वांना त्याचं माहित आहे. व्यायाम आपण करत नाहीये, चांगली झोप आपली होत नाहीये, दुपारी झोपतोय. ओके, त्यानंतर रात्री व्यवस्थित झोपत नाही, चांगलं पाणी पित नाही, चांगलं जेवण खात नाहीये, रात्री जेवलं नाही पाहिजे तरी सुद्धा आपण पोट भरून खातो, पोट करून आपण जेवतोय. हे सगळ्याला माहित आहे, तरी सुद्धा आपण त्याच्यावर थोडीशी आपण त्याच्यावर जर अभ्यास केला तर त्या गोष्टी आपण त्रासातून आपण मुक्त होऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा स्किन प्रॉब्लेम. स्किनचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना झालेला आहे. ऍक्ने स्किन प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यात गंभीर असा स्किन प्रॉब्लेम कुठला आहे, म्हणजे कॉमन आढळणारा चेहरा आपला मट्ट पडणे, म्हणजे चेहऱ्यावरचा ग्लो निघून जाणे, हा सगळ्यात कॉमन अशा पद्धतीचा आजार आहे. ओके, सुभद्रा जगताप मॅडम अगर हँडल नाही करणार आहे तो थोडस स्क्रीनला हटून आपल्या स्क्रीनला डिस्टर्ब कोणी करणार नाहीये. तर स्किन प्रॉब्लेम काय झालेले कॉमन अशा पद्धतीचे आजार सुरू झालेले. स्किन प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात कॉमन कुठला आहे, स्किन डल पडणे, म्हणजे स्किनचा ग्लो निघून जाणे. हे सगळ्यात म्हणजे 90% लोकांना हा त्रास आहे स्किन हेल्थ मध्ये. आजच मी थोडंसं पाहिलं नेटवर्क मध्ये, गुगलवर जाऊन पाहिलं की स्किन हेल्थ मध्ये सगळ्यात जास्त कशाचा प्रॉब्लेम आहे, तर स्किन हेल्थ मध्ये सगळ्यात जास्त ऍक्ने आपण ज्याला म्हणतो, पिंपल्स किंवा छोटे छोटे डाग आपल्या रॅशेस, त्या पद्धतीचा जो स्किनचा प्रॉब्लेम आहे. हे स्किनचा प्रॉब्लेम तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढतात, तुमच्या शरीरामध्ये मेलेनिन नावाचा पदार्थ वाढतो आणि परिणामी आपण उन्हामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला वांग सारखा आजार किंवा पिगमेंटेशन आपण ज्याला म्हणतो तो सुद्धा नेक्स्ट आहे. त्यानंतर अशा पद्धतीने भरपूर स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, कमीत कमी 10 ते 15 अशा पद्धतीने स्किनचे प्रॉब्लेम आहेत.
हे तुम्ही ज्यावेळी यंग होता, तुम्ही 20च्या 25च्या वयाचे होता, त्यावेळी तुम्हाला त्रास होते का? अजिबात त्रास नव्हते. परंतु कसे त्रास वाढले? तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रासायनिक द्रव्य वाढत गेले आणि परिणामी तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम वाढत जाणार आहे. त्यानंतर पीसीओडी पीसीओसचा त्रास बघून घ्या. प्रत्येक महिला 5 महिन्यामध्ये एका महिलेला हा 100% त्रास सुरू झालेला आहे. मासिक पाळी व्यवस्थित होत नाहीये, परिणामी आपल्याला त्रास सहन होत नाही. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं की त्या गोष्टी सफल झाल्याच्या नंतर प्रेग्नन्सी व्यवस्थित राहत नाहीये. ओके, मासिक पाळी व्यवस्थित राहत नाही आणि महिला त्या गोष्टी कोणासमोर प्रेझेंट पण करू शकत नाहीये. इनफर्टिलिटी बघू शकता, इनफर्टिलिटी, हेअर फॉल, ऍक्ने, हे सर्व त्रास अशा महिलांना होत आहेत. हे त्रास आपण कोणासमोर प्रेझेंट पण करू शकत नाही. परंतु योगायोग असा आहे की तुम्ही चांगल्या ठिकाणी आला, तिथं वेलनेस बरोबर आल्याच्या नंतर तुम्हाला अमेझिंग अशा पद्धतीने ट्रॅक जो भेटलाय, तिथं तुमच्यामध्ये अमेझिंग तुमच्यामध्ये बदलाव होणार आहे. पहिल्याची लोक, आताची लोक, काय बदल झालाय? पहिल्याची म्हणजे पूर्वीच्या काही दशकापूर्वीच्या लोकांचं काय होतं लाईफस्टाईल? पहिल्याच्या लाईफस्टाईल मध्ये लहान मुलं खेळत होती, बागडत होती, चांगलं अन्न घेत होती, योगा, कारण की भारत देश हा योग आपण म्हणतो, भारत हा योग गुरु आपण ज्याला म्हणतो. भारतानं जगाला योग दिला, तर भारतामध्ये योग अशा पद्धतीने व्यायामाचे प्रकार होते आणि त्यामुळे माणूस जास्त दिवस जगत होता आणि जास्त दिवसाच्या नंतर तो मरत होता. पण आता तर लाईफस्टाईल अशी झालेली आहे की माणूस जगतो कमी आणि मरतो लवकर, अशा पद्धतीने कंडिशन झाली आहे. कारण की आजची लाईफस्टाईल, आजचं दिवसाचं खाणं पिणं, त्यानंतर आपण अवलंबून आहे त्या मेडिसिन. आज कोणाचं तुम्ही पर्स मध्ये जर चेक केला तर तुम्हाला एक कुठली तर गोळी कॉमन दिसणार आहे. पित्ताची गोळी, डोकं दुखायची गोळी किंवा रक्त पातळण्याची गोळी, अशा गोळ्या तुम्हाला कोणाच्या पर्स मध्ये 100% सापडतात. काय? कारण की आपल्या पाठीमागे सुरू झालंय मेडिकल, मग आपल्या पाठीमागे सुरू झाले दवाखाना. ओके, हे दवाखान्याला तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं असेल, हे अगोदरच्या लोकांचे त्रास बघून घ्या. मलेरिया, डायरिया, त्यानंतर स्मॉल पॉक्स, कावीळ आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर नागिन आपण ज्याला म्हणतो, छोटे छोटे येस, हे जे आजार पूर्वीच्या लोकांचे होते आणि हे कसे होते? जंतू संसर्ग आजार होते. परंतु आताच्या लाईफस्टाईलचे डिजीज आजार आहेत. आताचे जे आजार आहेत हे गंभीर गंभीर आजार, मोठे मोठे आजार कशामुळे झालेले आहेत? हे फक्त आणि फक्त लाईफस्टाईल डिजीज आहेत. हे माणसाला जाऊ पण शकतात, आले तसे जाऊ पण शकतात. त्यासाठी तुम्हाला बघा, अस्थमा आहे, डायबिटीज आहे, मागाशी मी तुम्हाला दाखवलं, हे सगळे आजार तुमच्या शरीरातून जाऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? कारण की आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचा त्रास सुरू आहे. आपल्या शरीरामध्ये आपण फास्ट स्पीड, म्हणजे आपली लाईफ इतकी स्पीड मध्ये आपण पळतोय, नुसतं पळतोय पळतोय पळतोय, काही भेटत नाहीये. त्यानंतर इटिंग ऑन रन, आपण नुसतं पळतोय, जेवतोय, झोपतोय, ह्याच गोष्टी आपल्याला सुरू आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंट पोल्युशन सुरू झालेलं आहे, व्यायामाला वेळ भेटणार, स्मोकिंग सुरू आहे, दवाखान्यात सुरू आहे. त्यानंतर आजच्या जेवणाची पद्धत पण बघून घ्या, जंक फूड आपण खातोय, वाटेल तसे पोटात जंक फूड ढकलतोय, दारूच्या नादी लागले, अल्कोहोल आहे, नॉन अल्कोहोलिक सुद्धा आहेत काही सदस्य. त्यानंतर बॅलन्स मील व्यवस्थित नाही आपला, जे समतोल आहार कसा असला पाहिजे, चौरस आहार कसा असला पाहिजे, हे आपल्याकडे नाहीये. त्यानंतर कॉफी, टी, कोला, असे जे मेदयुक्त, असे जे थंड पदार्थ, शीत पदार्थ, प्रत्येक केलेले पदार्थ आपण काय करतोय? सर्रास पितोय. आणि यात अजून एक महत्वाचं की आज मला वाटतंय चहा दिवस आहे, जागतिक चहा दिवस आहे. या 10 दिवसांनी बरेच सदस्य चहा पण पिले असतील. ऐसे चहा पिओगे, ऐसे खाना खाओगे तो आपको क्या होगा? पूर्णपणे तुमच्या शरीरामध्ये काय होणार आहे? डिसीज वाढत जाणार आहे. त्यानंतर हाय इंटेक ऑफ सॅल्ट, शुगर, त्यानंतर हे प्रोसेस फूड, हे तुमच्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर तुमचं शरीर बिघडून जाणार आहे. त्यानंतर व्हॉट इज अ हेल्दी मील? खरंच हे हेल्दी मील आहे का? याच विचार करा. फिर से हम क्या करेंगे? स्लाइड शेअर करेंगे. खरंच हे जे जो गोष्टी तुम्हाला दाखवल्यात, हे खरंच हेल्दी मील आहे का? मला सांगा. सर्वांच्या घरामध्ये याचा वापर सुरू आहे. कोणी कोणी मान्य करा, अगर न मान्य करा. यामध्ये दिलेलं आहे 1 नंबरला आहे शुगर, ऑइल, सॉल्ट, मिल्क आणि मैदा. ओके, हे पदार्थ सर्वांच्या घरामध्ये, याला आपण कंट्रोल करणं गरजेचं. पण आपण कंट्रोल करतोय का? तर ह्याला आपण कंट्रोल करत नाहीये. सर्रास त्याला आपण म्हणतो ना, याला हे जेवढे तुमच्या शरीरात, जेवढे तुमच्या घरामध्ये हे जे कमतरता असेल ना, तेवढं तुमचं फिटनेस लवकरात तुम्हाला भेटणार आहे. म्हणून प्रत्येकाने ह्या गोष्टी आहेत ना, व्हाईट म्हणजे ना, पांढरं विष आपण ज्याला म्हणतो, मैदा पांढरा आहे, त्यानंतर दूध पांढरं आहे, मीठ पांढरं आहे, साखर पांढरी आहे. हे जे पांढरे विष तुम्ही जेवढं कमी कराल, तेवढं तुमचं शरीर एकदम फिटनेस मध्ये येणार आहे. मैदा शरीरासाठी घातक आहे, सर्वांना माहित आहे. दूध आज चांगलं भेटत नाही. त्यानंतर मिठाचा वापर वाढला की शुगर, ब्लड प्रेशर वाढत चाललाय. शुगर खाल्लं की शुगर वाढत चाललंय. ऑइल वापरला की फॅट वाढले चालले. हे सर्व कॉमन आजार झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण करायला गेला तर तुम्हाला दिसेल की न दिसेल, बघा अशा पद्धतीने तुम्हाला बॅनर दिसत असेल. हा आजच मागाशी मी काढलेला फोटो संध्याकाळी इव्हिनिंगला, तर इथं बघा, नो अजिनोमोटो. हॉटेलमध्ये पण आता लिहावं लागतं नो अजिनोमोटो. आणि अजिनोमोटोचा वापर करणं नाही. अजिनोमोटो म्हणजे काय माहिती आहे का? टेस्टिंग नमक आपण ज्याला म्हणतो, टेस्टिंग मीठ. आणि हे टेस्टिंग मीठ जे सदस्य खातील त्यांना, त्या महिलांना प्रेग्नन्सीच राहत नाही. तुम्ही गॅरंटी कसं मी सांगतो तुम्हाला. कारण की हे चीनमध्ये सर्रास वापरण्यात येणारे पदार्थ, चायनीज फूड मध्ये वापरण्यात टेस्ट वाढवणारे पदार्थ आहे.
जसं की तुम्ही मिसळ आहे, अशी सहज मिसळ खाल्ली की तुम्हाला टेस्ट लागते का? तर टेस्ट नाही लागत. त्यामध्ये जर तुम्ही टेस्टिंग नमक टाकलं तर तुम्हाला त्याची टेस्ट लागते. त्यानंतर रस्सा म्हणा, मिसळ म्हणा, हे सर्व गोष्टींना आज याची जोड सुरू आहे. म्हणूनच हॉटेल खाली लिहावं लागतं नो अजिनोमोटो. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये अजिनोमोटो वापरत नाही म्हणून आता लिहावं लागतं. विचार करा, या हॉटेलमध्ये सुद्धा अशा कशा पद्धतीने बिझनेस सुरू आहे. म्हणजे तुमच्या जीवाशी खेळणं आज हॉटेलमध्ये सुरू आहे, तरी सुद्धा आपण त्याच्या नादी लागलोय. इच्छा तुमची, तुम्ही कशा पद्धतीने करायचं. लाईफस्टाईल डिझीज मध्ये सगळ्यात मोठं की ओबेसिटी आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुमचा कॅन्सरचे आजार आहे, डायबिटीज आहे, त्यानंतर हे सर्व आजार तुम्हाला आता सांगितलेत मी, हे सर्व आजार तुमच्या शरीरामध्ये होत आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही येत नाही वेलनेस मध्ये, तुम्ही जाताय सिकनेस कडे, तुम्ही जाताय नुसतं डॉक्टरकडे, डॉक्टर 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 आपण सारखं तिकडच पळतोय. आणि परिणामी आपलं काय झालेलं आहे, आपल्या गोळ्याचे नावं पाठ केले. ओके, बऱ्याच लोकांना विचारलं तर सर्वांना गोळ्याची नाव पाठ झाली कसं तर, म्हणजे गोळ्या आपल्या पर्समध्ये आहेत आणि आपल्याला नुसतं डॉक्टरकडे आपण पळतोय. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला तुमचा जर फिटनेस मिळवायचं असेल तर तुम्हाला वेलनेस सेंटरकडे जाणं गरजेचं आहे. आणि हेल्दी लाईफस्टाईल कशी असणं गरजेचं आहे, फिटनेस काय असणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्या बॉडीला बनवायचं आहे, यासाठी बघा सर्व्हिस स्टेशन महत्वाचं आहे. गाडीची सर्व्हिसिंग आपण 3-3 महिन्याला, आता मी कालच माझ्या गाडीची सर्व्हिसिंग केली, पूर्ण पार्ट बाहेर बघितलं आतमध्ये, कार्बोरेटर एक्झॉस्टिंग पाईप कशी असते, एअर फिल्टर कुठं असतो, हे सगळं पाहिलं. त्याच्यामध्ये बॉडीमध्ये सुद्धा आहे, बॉडीमध्ये हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, त्यानंतर एक्झॉस्टिंग मोठं आतडं आपण ज्याला म्हणतो इंटेस्टाईन आहे, हे सर्व सेम फॅक्टर काम करतात. परिणामी त्याची जागा त्या त्या ठिकाणी योग्य ठेवली. आणि मला सांगा, जर तुम्ही सर्व्हिस स्टेशन मध्ये तुमची गाडी व्यवस्थित सर्व्हिस केली तर तुमची गाडी व्यवस्थित पळते की नाही? 100% तुमची गाडी चांगल्या पद्धतीने पळते. बॉडीची सर्व्हिसिंग जर तुम्ही केली म्हणजे तुमचं वेट लॉस केला, वेट लॉस एक प्रकारचं काय सर्व्हिसिंगच आहे. आपल्या बॉडीला वेट लॉस करणं म्हणजे एक प्रकारची सर्व्हिसिंग आहे. मग तुम्ही सर्व्हिसिंग केलं तर मला सांगा तुमचे त्रास कमी होतात की नाही? तुमचे त्रास कमी होतात, तुमचा हॅपीनेस तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या गोळ्या कमी होणार आहे, त्यानंतर तुमच्या स्किनचा ग्लो येणार आहे आणि तुम्ही त्या दवाखान्याच्या रांगेमध्ये बसणार नाही, तुम्ही फिटनेस सेंटरच्या रांगेमध्ये बसताय आणि परिणामी तुम्हाला अशी एनर्जी भेटणार आहे, ती एनर्जी तुम्हाला नक्कीच एक आगळी वेगळी भेटणार आहे. म्हणून येस, दोन्ही स्टेशन वेगळे आहे, परंतु फिटनेस सेंटरचा तुम्हाला जो स्टेशन आहे तो स्टेशन तुमचा अंतिम स्टेशन असणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करा, पेन किलर आपण जो खातोय हे पेन किलर तुमच्या शरीरासाठी पूर्णपणे घातक आहे. या पेपरमध्ये पण आहे, त्या व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण काय करतोय, तरी सुद्धा आपण पेन किलर खातोय. आणि हे जस्ट थॉमस अल्वा एडिसन यांचं वाक्य आहे, आम्ही नाही सांगत, हे थॉमस अल्वा एडिसन सांगणारं वाक्य, भविष्य के डॉक्टर अब मानव के दवाओं के साथ इलाज नहीं करेंगे. तेच आता भविष्यामध्ये 2035 नंतर गोळ्या मानवी शरीरावर इफेक्टिव्ह होणार नाहीत, कारण इतकं रासायनिक फवारणी सुरू आहे, तितकं तुमच्या शरीरावर त्याचा आघात सुरू झालाय. बल्कि पोषण के साथ बीमारी का इलाज और रोकथाम करेंगे. जो न्यूट्रिशन आपण म्हणतो, न्यूट्रिशन घेतलं तर तुम्हाला आजार होणार नाही, हे 2035 मध्ये येणारे वाक्य. म्हणून त्याचा आम्ही आता सांगतोय की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय घ्यायचं असेल तर प्रॉपर न्यूट्रिशन घ्या, ते न्यूट्रिशन तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीने ठेवणार आहे. 2035 नंतर तुम्हाला कुठल्याही दवाखान्याचा असर होणार नाही. बघून घ्यायचा, इन 2030 to 2035 अँटीबायोटिक विल नॉट बी वर्क ऑन ह्युमन बॉडी. कुठल्याही अँटीबायोटिक, कुठलीही दवा, कुठलीही गोळ्या तुमच्या शरीरासाठी योग्य पद्धतीने काम करणार नाहीत. म्हणून पूर्णपणे काय होणार, अँटीबायोटिक 2030-35 मध्ये बॅन होणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर त्याच्यावर भरोसा ठेवला असेल, दवाखाना, मेडिकल, हे सर्व गोष्टी 2030-35 मध्ये कमी कमी होणार आहेत. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी सिंपल फॉर्म्युला काय सांगितलेलं आहे यामध्ये दिलेलं वाक्य की बल्कि पोषण के साथ बीमारी का रोकथाम होगा. पोषण द्रव्य काय आहे, आपण जो पितोय सकस संतुलित आहार, आपण जो घेतोय न्यूट्रिशन, यामध्ये तुमच्या शरीराला रोकथाम होणार आहे. म्हणून आणि सगळ्यात मोठं की आता हे सर्व प्रश्न या पद्धतीनं तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला मजबूत आणणं गरजेचं आहे. आता हा नेक्स्ट जो महत्वाचा आहे, वेट लॉस टेम्पररी. ओके, वेट लॉस तर आपण आता केलेलं आहे, ऍक्टिव्हिटी चॅलेंज किती लोकांनी वजन कमी केलंय. ओके, हे सर्व लोकांनी वजन कमी केलंय. तर वजन कमी होत असताना आपल्याला काय काय भेटणार, वेट लॉस इज अ टेम्पररी, फिटनेस इज अ परमनंट, फिटनेस इज अ फॉरएव्हर. आणि फॉरवर्ड फिटनेस मध्ये आता फक्त एक आलो बघतो फोटो बघा, आपला फक्त आपण आलो होतो कशासाठी, आपण आलो होतो वजन कमी करण्यासाठी. मला हँडरेज करू शकता का, हे वजन फक्त बरेच सदस्य कमी झालंय, पण वजनाच्या नंतर या चार्ट बॉक्स मध्ये तुम्ही चार्ट साईडला जो फोटो बघताय, फॅट लॉस कोणाकोणाचे कमी झाले हँडरेज करू शकता. त्यानंतर स्टॅमिना कोणाचा इन्क्रीज झालाय, तुम्ही हँडरेज करू शकता. नेक्स्ट आहे डिसऑर्डर कोणाचे कमी झाले, त्रास कोणाचा कमी झालाय, हँडरेज करू शकता. पुन्हा आहे ऑलवेज हॅपी. बघा, या अगोदर फॅमिली जॉईन करायच्या अगोदर चेहऱ्यावर तेज नव्हता, नुसतं येस ओके, नुसतं काय चेहऱ्यावर वाजले होते. कुणाला नाही तर हॅपीनेस भेटला, कोण हॅपी हँडल करू शकता. नेक्स्ट आहे फ्री लाईफ कोणाची झालेली,
त्याच्या आयुष्यातून टॅबलेट पण कमी झाले, अशा कोणाचे लाईफ झाले, आप हँडल कर सकते हो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ग्लोईंग स्किन. मी एखादा रिझल्ट घेणार आहे, जे सगळ्यात अगोदर हँडल करतील त्याचाच मी रिझल्ट घेणार. ओके, ग्लोईंग स्किन. स्किन मध्ये ग्लो कुणाचा आला, 21 दिवसामध्ये स्किन मध्ये कुणाचा ग्लो आलाय. ओके, हे आपण आलो होतो त्यासाठी, आपण फक्त वेट लॉस करायला होतो. आपल्याला भेटलं काय, आपल्याला 6 ते 7-8 गोष्टी भेटलेल्या आहेत जे की आपल्याला माहित नव्हतं. आपला फॅट लॉस झाला, स्टॅमिना इन्क्रीज झाला, डिसऑर्डर कमी झाले, हॅपीनेस भेटला, टॅबलेट आपल्या कमी झाल्या, गोळ्या कमी झाल्या, ग्लोइंग स्किन झाली, स्किन मध्ये एकदम एकदम ग्लो आला. ऐसे कितने लोग हैं ओके हँडल कर सकते हो. एकाशी मी चर्चा करणार, सगळ्यात अगोदर हँडल कोणाचा आहे. ओके, किसका हँडल आहे, कोण आहे एक्साइटमेंट, कोण आहे हात दाखवा. हो, कोण एक्साइटमेंट आहे, जास्तीत जास्त एक्साइटमेंट, टॅबलेट बिबलेट सगळं कमी झाले. चला आपलं बघा. चलो ठीक है, तो हमारे साथ कोकाटे मॅडम आहे. चलो कोकाटे मॅडमच्या मी चर्चा करू. मॅडम, वेट लॉस तुम्ही करायला आले होते, बाकी काय भेटलं, वेट लॉस तर झालं, मला गॅरंटी माहिती आहे तुमचं वेट लॉस झाला असेल. वेट लॉस नंतर तुम्हाला आणखीन काय भेटलं. सर गुड मॉर्निंग. माझा वेट लॉस झाला सर, फॅट लॉस पण झालेला आहे, सोबत माझा स्टॅमिना सुद्धा खूप वाढलेला आहे आणि मला डोकं खूप दुखायचं, ते माझी टॅबलेट टोटली बंद झाली. जसं तुम्ही पेन किलर म्हटलं, मी पेन किलर घ्यायची, पेन किलर माझी कम्प्लिटली टोटली बंद झाली आणि मला स्किनचा खूप इफेक्ट झाला आहे. स्किन माझं खूप ग्लो झाला आहे. स्किनची मी मेडिसिन घेतली आपल्या हर्बल लाईफ मध्ये, त्याच्यामुळे मला खूप छान त्याचा फायदा झाला सर. बहुत ही बढिया. बघा, मी सांगितलेले 6 गोष्टी होत्या. स्किन मध्ये ग्लो आलाय, स्टॅमिना इन्क्रीज झालाय, इंचेस कमी झाले. त्यानंतर अजून एक महत्वाचा विषय होता की टॅबलेट पे हॅपी आहात मॅडम, हॅपी हॅपी आहात का तुम्ही. सर हो, खूप हॅपी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, माझा चहा सुटला, जे मी खूप प्रमाणात चहा घ्यायची, सगळ्यात महत्वाचा तो. आणि सकस आहार सुरू केला सर. मला पौष्टिक काय खायचं काय नाही खायचं, या 21 डेज चॅलेंज आहे सर आपलं. याच्यामध्ये आपण सकस कसं खाल्लं पाहिजे, आपण जे एक्स्ट्रा विनाकारणच आपल्या पोटामध्ये टाकत होतो, आणि 2च टाइम कसं आपलं तोंड उघडायचं. तुम्ही जे मागच्या वेळेस बोलले होते की 2 टाइमच आपण आपलं सकस हा तोंड उघडायचं, बाकी बोलण्याकरता उघडायचं, ते तुमचं खूप छान वाक्य आहे, ते मी बरोबर लक्षात ठेवलंय सर. आणि तसं केल्यामुळे खरोखर त्याचा खूप फायदा झालाय मला. आणि आय एम व्हेरी हॅपी इन द देवा वेलनेस फॅमिली सर. मॅम, बहुत ही बढिया तुमचा एक्सपिरियन्स. नक्कीच बघा, मॅडमला सगळ्या गोष्टी भेटल्यात. नक्कीच आम्ही अभिमान आम्हाला वाटतो की खरंच आपल्याला आल्यानंतर ह्या गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी नक्कीच भेटल्यात. आणि 100% तुम्हाला आला, तुम्ही कशासाठी येता, वेट लॉस साठी आला होता. वेट लॉस झालं का, 100% वेट लॉस झाला. पण वेट लॉस सोबत बाकीच्या गोष्टी भेटल्या ना, स्किन ग्लो झाली, टॅबलेट कमी झाला, हॅपीनेस भेटला, स्टॅमिना इन्क्रीज झाला, पोटाचा घेर कमी झाला. येत होत आहे, म्हणूनच इथं दाखवतात एक आणि करतात एक. 100% जे करतात ना, त्याच्यामध्ये त्यांचं जग बदलून जातं, त्यांचं आयुष्य बदलून होतं. आमचं सुद्धा आयुष्य असंच होतं, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटचं जीवन होतं. परंतु इथं जॉईन झालो, इथं टिकून राहिलो, आणि आज 100% तो हॅपीनेस, डिसऑर्डर, त्रास पूर्णपणे कमी झाला. किनके भरोसे के ऊपर आपको जीना नहीं है, खुद के भरोसे पर खुद को जीना है. आणि त्यासाठी आपल्याला जे सिम्टम्स आहेत, ते सिम्टम्स तुम्हाला नक्कीच भेटलं पाहिजे. नेक्स्ट हम जाएंगे, आपल्याला बॉडी लागतं काय. ओके, सकस संतुलित आहार, मॅडमने सांगितलं की सकस संतुलित आहार जो आपल्या शरीराला किती महत्वाचा आहे. ऑल आर पार्ट ऑफ अ हेल्दी डाएट. तुमच्या हेल्दी डाएट मध्ये काय काय गरजेचं आहे, हेल्दी आणि मायक्रो न्यूट्रिशन आणि मॅक्रो न्यूट्रिशन, हे दोन्ही न्यूट्रिशन वेगळे. म्हणजे जो कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे तुम्हाला जास्त प्रमाणात लागतं, आणि जो कमी प्रमाणात लागतं पण लागतं 100%. विटॅमिन, मिनरल्स आणि वॉटर हे तुम्हाला 100% लागतात. हे तुम्ही जर युट्यूब मध्ये घेतलं, 30-40 फॉर्म्युला आहे. हे जर तुम्ही युट्यूब मध्ये तुमच्या वेलनेस कोचला सांगून जरी तुम्ही ट्रिपल एस फॉर्म्युला घेताय, त्यानंतर फॉर्म्युला डी घेताय, हे वेगळं काय नाही, हे हेच आहे. हे ह्या पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने घेतला, तुम्हाला कम्प्लीट अशा पद्धतीने डाएट होणार आहे. कम्प्लीट बॅलन्स डाएट विथ हर्बल न्यूट्रिशन. विदाउट हर्बल न्यूट्रिशन कुठलाही डाएट कम्प्लीट नाहीये. एक गॅरंटी तुम्ही सांगतो की हर्बल न्यूट्रिशन के साथ तुम्ही डाएट प्रॉपर ठेवला तर तुमचा डाएट कम्प्लीट होणार आहे. तुम्ही युट्यूबला पाहून अशा पद्धतीने रेसिपीज बनवत बसलो तर तुमचं डाएट कम्प्लीट होणार नाही, कारण की तुमच्या बॉडीला जे लागणारे घटक आहेत त्या तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये नसतात. तुम्ही त्याचे मात्रात पण चेक नाही करू शकत, किंवा त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यूज तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुम्ही कधीच चेक नाही करत. परंतु हर्बल न्यूट्रिशन मध्ये जे न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहे ते गॅरंटी सांगतो, ते पूर्ण फूड आहे. आणि त्यानंतर आपण जो मील इंटेक करतो, त्या मील इंटेक नंतर जो तुम्हाला फिटनेस भेटणार आहे, तो तुम्हाला जे 6 फॅक्टर मी सांगितले ते 6 फॅक्टर पण भेटणार आहे. विदाउट हर्बल, विथ हर्बल रेग्युलर फूड बघून घ्या. हर्बल न्यूट्रिशन सोबत जर तुम्ही न्यूट्रिशन घेतलं तर तुम्हाला न्यूट्रिशन चांगलं भेटतात, कॅलरीज तुमचे कमी. त्यानंतर रेग्युलर फूड सोबत तुम्ही जर म्हणला की रेग्युलर फूड सोबत मी माझा वेट लॉस करतो, तर त्यामध्ये न्यूट्रिशन तुम्हाला काहीच नाही, उलट कॅलरीज वाढतात. म्हणूनच बरेच लोकांचं वजन कमी होत नाही. वॉकिंगला रोज दिसतात ना, ते कोणत्या गुणाचेच वजन कमी होत नाही. का होत नाही, कारण की न्यूट्रिशन खात नाहीत, नुसतं कॅलरीज खातात. कमी कॅलरी खाण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा मसल लॉस करून घेतात, म्हणून त्यांचं वजन कोणाचंच कमी होत नाही. आता बघा, ज्याचं कमी झालंय
ज्याचं 3 किलो 4 किलो 5 किलो कमी झालंय, त्यांचे इंचेस 1.5 इंचानं पोट कमी झालाय, 1 इंचानं पोट कमी झालाय, तुम्ही म्हणजे 1 ते 5 किलो किंवा ह्याच्या पुढे लिहितोय मी 1 ते 1.5 इंचानं जर त्याचं पोट कमी झालाय, तुम्ही फॉर्म्युला 1 वापरला, इसके बाद क्या लागता है, त्याच्यानंतर तुम्हाला लागतो फॉर्म्युला 2. तुमची इंचेस तुम्हाला कमी करणं गरजेचं आहे. 15 किलो 20 किलो 25 किलो कमी होऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. जेवढं तुमचा रिझल्ट लवकर काढायचा आहे तेवढं तुम्ही फॉर्म्युला 2 जास्तीत जास्त इंटेक करा. ज्यांचं वजन लॉस झालंय तर वजन काढता आलंच नाही, इंचेस पण कमी होणार, घ्या फॉर्म्युला 3. त्यानंतर फॉर्म्युला 4 आहे. सगळं काही आता हे फॉर्म्युला 4 21 मध्ये आम्ही नव्हते घ्यायला पाहिजे, तरी सुद्धा ज्याचं आता खरंच वजन कमी झालं तर 5 किलो कमी करायचं होतं, वेट लॉस जास्त करायचं होतं, फक्त 5 किलो कमी करायचा होता. त्यांनी फॉर्म्युला 4 म्हणजे मसल्स रिकवर मसल ट्रिगर करण्यासाठी जे की आता 3.5 वर्ष झाला मी स्वतः घेतोय, आणि हे जर तुम्ही प्रॉपर अशा पद्धतीने घेतला तर तुम्ही बॉडी स्ट्रक्चर बरेच सदस्याच्या बाबतीत बघतोय की सर हातपाय बारीक झाले आहेत, फक्त पोटच आहे. ओके, हातपाय बारीक झाले तर मांड्या तेवढेच आहे. त्यावेळी तुमच्या बॉडीला शेप देणं गरजेचं आहे, आणि ते शेप देण्यासाठी फॉर्म्युला 4 हा चांगलं काम करतो. म्हणून फॉर्म्युला 4 सगळ्यात महत्वाचं आहे. तर वेट लॉस सगळेजण 1 2 3 मध्ये हे वेट लॉस होतो, पण फॉर्म्युला 4 मध्ये काय होतं, फॉर्म्युला 4 मध्ये तुमच्या बॉडी स्ट्रक्चर चांगलं होतं. सोडवलं बांधा आपण ज्याला म्हणतो ना, जिथं तुम्हाला मसल्स वाढवायचे तिथं तुम्ही मसल्स वाढू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला बारीक व्हायचं त्या ठिकाणी तुम्ही बारीक करू शकता. त्याचा वेट लॉस वेगळा, त्याचा फॉर्म्युला गुण पण वेगळा आहे. आणि हे सर्व करून सुद्धा तुमचं जर व्यवस्थित होत नसेल आणि हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. नाही घेतलं तर काय होणार, नाही घेतलं तर असं स्किन लागणार. हे सांगतो तुम्हाला, जे तुम्ही सध्या समजत आहात की फॉर्म्युला 2 तर सरळ बरेच सदस्य सांगतात की सर फॉर्म्युला 1च चांगलं आहे आम्हाला, आणि फॉर्म्युला 1च घेतोय, नाही घेतला तर असं होणार. तुम्ही जर फॉर्म्युला 2 नाही घेतला तर तुमची स्किन अशी लटकत राहणार आहे, फास्ट एजिंग आपण ज्याला म्हणतो, कमी वयामध्ये म्हाताऱ्यासारखं दिसणे असे त्रास होणार, हेअरफॉल तुम्हाला होणार. ओके, मसल लॉस आपले होऊन जातात, त्यानंतर गुडघे दुखणार, अँटी एजिंग सारखा प्रकार होणार आहे, म्हाताऱ्यासारखं आपण ना चेहऱ्यावरच्या सुरकुत्याच कमी नाही होत. तुम्ही जर फॉर्म्युला 2 घेतला तर तुम्हाला प्रॉपर मल्टीव्हिटॅमिन आहे, त्यानंतर सेल्युलॉस आहे, सेल ऍक्टिव्हेटर आहे, ऍक्टिव्ह फायबर आहे. याच्याने काय होतं, तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर अशा पद्धतीने जे स्किन आहे ते एकदम टाईट बनते, हेअरफॉल पूर्णपणे थांबून जातो, आणि अनमेझिंग अशा पद्धतीने जे एजिंग आहे, कमी वयामध्ये यंग आपण दिसतो ना, जसे बुडे बुडे बुडो को लागणे उनको जवान करणे, तर हीच फॅक्टर आहे त्यामध्ये. हे जर सत्य एकच आहे की त्यांच्या शरीरावर जे अँटी एजिंग आहे ते पूर्णपणे कमी करणे, आणि यासाठी आपल्याला ट्रिपल एस फॉर्म्युला सांगितलं होता. हा ट्रिपल एस फॉर्म्युला बरेच सदस्यांनी प्रॉपर अशा पद्धतीने प्रामाणिकपणे फॉलो केला, आणि परिणामी तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 100% आलेला आहे. तर मी माझी आशा व्यक्त करतोय की तुम्ही जबरदस्त अशा पद्धतीने स्वतःमध्ये वेट लॉस केलेला आहे. तर 21 डे चॅलेंजचे आता महत्वाचा पार्ट आता मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय, की जे सदस्य 21 डे चॅलेंज मध्ये सहभागी होते, एक बार पहिल्यांदा तुम्ही काय करा, हँड डाऊन करा. तर तुमच्या सर्वांसाठी ही सूचना आहे. आता हँड राईज करा. जे जे सदस्य 21 डे मध्ये होते त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्वाच्या अशा सूचना आहेत. उद्या काय करणं गरजेचं आहे, उद्यासाठी जे स्पेशल आहे. चलो, जे जे सदस्य 21 डे मध्ये आहेत तुम्ही हँड राईज करा फटाफट. ओके, तो आपको 21 डे चॅलेंजचे काही सूचना आहेत, मार्गसूचना आपण ज्याला म्हणतो. उद्या आपल्याला काय करायचं आहे, उद्या किती वाजेपर्यंत काय करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने काय कुठला ऍप वापरायचा आहे, व्हिडिओ लिंकची लिंक आपण ग्रुपला शेअर करू. ओके, बरेच सदस्य त्या ऍपमध्ये रोज फोटो पण टाकतात. ओके, तो हम जाएंगे अभी स्लाइड की तरफ. उद्या आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर 21 डे चॅलेंजचं सगळ्यात अगोदर माहित पाहिजे की चॅलेंज मध्ये काय होतं. ओके, हे चॅलेंज आपण ज्यावेळी सुरू केलं होतं, हे चॅलेंज कशासाठी सुरू केलं होतं आणि चॅलेंज मध्ये नेमकं काय होतं. त्या चॅलेंज मध्ये 1 नंबरचा जो प्राइज होता सगळ्यात म्हणजे पूर्ण ग्रुप मधून जे हायेस्ट ते विनर आहे, 12 किलो 15 किलो जेवढं वजन म्हणजे सर्वांमध्ये हायेस्ट रिझल्ट कुणाचा आहे, 1 नंबरचा रिझल्ट होता 2 ग्राम गोल्ड कॉइन आहे. 2 नंबरचा प्राइस किती आहे, 1.5 ग्राम गोल्ड कॉइन आहे. 3 नंबरचा प्राइस किती आहे, 1 ग्राम गोल्ड कॉइन सर्वांना माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट 1 2 3 तर मागच्या वेळी पण भेटले होते, पण यावेळी नेमकं असं झालेलं आहे की कमीत कमी 8 प्राइज आहेत. खाली पण बघून घ्या, 50 ग्राम सिल्वर कॉइन, 40 ग्राम सिल्वर कॉइन, 6व्या नंबरला 30 ग्राम सिल्वर कॉइन, 7व्या नंबरला 20 ग्राम सिल्वर कॉइन, आणि 8व्या नंबरला 10 ग्राम सिल्वर कॉइन. बरेच सदस्य सांगतात, आम्ही विचारलं पण सर काही नाही काही पण राहू दे सर, ते शेवटी 8व्या नंबरचं आपण भेटलं पाहिजे, एवढंच माझी अपेक्षा आहे. असे पण बरेच लोक आम्हाला सांगितले. ओके, तो तुम्ही जर व्यवस्थित अशा पद्धतीने डाएट फॉलो केला असेल तर तुम्हाला जे 9वा आणि 10वा नंबर उत्तेजन ते सुद्धा आपल्याला म्हणजे एकूण तब्बल 10 पारितोषिक तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यासाठी तुमचे व्हिडिओ त्यानंतर हे बघून घ्या की जे अति शर्ती ऑलरेडी आपण 30 तारखेच्या मीटिंग मध्ये पण याबद्दल बोललो होतो की काय काय करणं गरजेचं आहे. 30 एप्रिलपर्यंत तुमचा व्हिडिओ तुम्ही पाठवला, जिओ टॅगचा व्हिडिओ तुम्ही प्रॉपर अशा पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाठवला होता. तर आता हे सर्व आपल्याला माहित आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं की याच्यामध्ये ऑर्डर सतत सुंदर ऑर्डर आपण 25 ते 30 तारखेच्या आतमध्ये ऑर्डर कंपल्सरी करणं गरजेचं होतं.
तर हे सुद्धा आपण नेक्स्ट बघू. 11 नंबरचा जो तुम्ही सूचना बघताय, 11 नंबरची हे ऍड करण्यात आलेली सूचना आहे. आफ्टरचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला उद्या जो आफ्टर वेट लॉस झाल्याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे 22/4 म्हणजे उद्या 22 तारीख आहे, इथं चुकलेलं आहे 22/5. ओके, उद्या 22/5 ला दुपारी 12 वाजेपर्यंत, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचे प्रत्येकाचे व्हिडिओ येणे गरजेचं आहे. जे सदस्य प्रॉपर जिओ टॅग म्हणजे जो ऍप्लिकेशन दिलेला आहे जिओ टॅगचा, त्या जिओ टॅग ऍप्लिकेशन मध्ये तुमचा प्रॉपर वजनाचा काटा, तुमचा चेहरा तो व्हिडिओ मध्ये प्रॉपर अशा पद्धतीने दिसला पाहिजे. त्यानंतर विजेत्या सदस्याची घोषणा उद्या संध्याकाळी 8 दरम्यान म्हणजे आज सेशन तुम्ही जॉईन केला, उद्या सेम सेशन तुम्हाला जॉईन करायचं आहे. उद्या संध्याकाळी सुद्धा अशा पद्धतीचं सेशन असणार आहे आणि यामध्ये विनर आपण ठरवणार. ओके, तर उद्या संध्याकाळी 8 ते 9 दरम्यान विनर असणार आहे आणि त्यासाठी प्रॉपर अशा पद्धतीने जो व्हिडिओ आपण दाखवतो ना तो तुम्हाला हा अशा पद्धतीने प्रत्येकाचा व्हिडिओ जिओ टॅग ऍप्लिकेशन आहे. त्या जिओ टॅग ऍप्लिकेशन मध्ये तारीख 30 तारीख होते म्हणजे 30 तारखेचा व्हिडिओ आहे. आता आपल्याला 22 तारखेचा दुपारी 12च्या आत मधला व्हिडिओ आपण असणं गरजेचं आहे. टाइम टेबल महत्वाचं आहे, टायमिंग महत्वाचं आहे. टायमिंग चुकला रिझल्ट येणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं की काटा डिजिटल पाहिजे. जे काटा अगोदर होता तोच काटा आता पाहिजे. पूर्वीचा काटा वेगळा होता, यस पूर्वीचा काटा वेगळा होता, आताचा वजनाचा काटा वेगळा आहे, अजिबात चालणार नाहीये. आणि त्यामुळे काय होतं चढाओढ चुकणार आहे. त्यानंतर प्रॉपर जे विजेता खरंच प्रामाणिक असे विजेता असतात त्या विजेतापर्यंत आपण जाऊ शकणार नाही. म्हणून काय करणं गरजेचं आहे, जिओ टॅग मध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत आपला व्हिडिओ येणं गरजेचं आहे. आणि तो सुद्धा डिजिटल काटा पाहिजे, साधा. येस आपला म्हणजे बालवाडीतला काटा नकोय आपल्याला, छटाकभर काटा नकोय, ते काटा इकडे तिकडे सारखायचं नकोय. असे सारखत असेल तो निवड समिती डायरेक्ट रद्द करून टाकणार आहे. निवड समितीमध्ये जागतिक आरोग्य सल्लागार आहे, निवड समितीमध्ये तो व्हिडिओ आला आहे डायरेक्ट बंद करून टाकणार आहे त्याचं नाव. येस, त्यासाठी प्रत्येकाने काय करणं गरजेचं आहे, डिजिटल काट्यावर तुम्हाला प्रॉपर अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून पाठवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की दिलेलं आहे चॅलेंज मध्ये सहभाग होणाऱ्या सदस्यांनी 25 तारीख चुकेल बरं का, 25/4 ठीक आहे तारीख बरोबर आहे, 25/4 ते 30 एप्रिल, 25 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान सकस नोंदणीधारक तुमची अशी ऑर्डर येणं गरजेचं आहे. असा ऑर्डरचा तुमच्याकडे प्रॉपर अशा पद्धतीने फोटो तुम्ही सेंड करा तुमच्या वेलनेस कोचला, त्याचा खरंच नंबर येणार आहे. असेच प्रामाणिकपणे लीडर तिथं येतील. आता हे 21 डे चॅलेंज इव्हेंट होता इंदापूरचा, इथं येस गोल्ड इथं सिल्वर विनर्स होते, सिल्वर पॉईंट्स विनर आपण ज्याला म्हणतो 3 नंबर तुम्ही बघू शकता, स्वाती जयकर मॅडम आहे. त्यानंतर येस अशा पद्धतीने भरपूर अशा लिडर्स आपण गेट टीम बघू शकता. हे सर्व त्या ठिकाणी इंदापूरच्या इव्हेंटला होते. पुन्हा 21 डे चॅलेंज इव्हेंट पुण्यामध्ये झाला मागच्या महिन्यामध्ये, तिथे सुद्धा 4 प्राइज आम्ही बघू शकता. हे 4 अमेझिंग अशा पद्धतीने लिडरशिपला तिथं गिफ्ट भेटले. नेक्स्ट काय हे देखो नेक्स्ट हे नेक्स्ट इव्हेंट 25 तारखेला अमेझिंग अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. मेगा HOM येस मेगा हर्बल ऑपॉर्च्युनिटी मीटिंग आपण ज्याला म्हणतो ती आहे इंद्रायणी नगर मध्ये. 21 डे चॅलेंजचा इव्हेंटचा जो प्रेझेंटेशन आहे, गिफ्ट सेरेमनी आहे, ती तुम्हाला 25 मेला तिथं हॉटेलचं नाव दिलेलं आहे पर्ल बँक्वेट हॉटेल, सेक्टर नंबर 4, संतनगर चौक, इंद्रायणी नगर, स्पेन रोड, मोशी. ओके, स्पाइन रोड मोशी या ठिकाणी प्रत्येक जण या. येस, ज्याचा नंबर आम्ही सांगतो ना, नंबर 100% आपले लागणार आहे. फक्त तुमचे व्हिडिओ प्रॉपर अशा पद्धतीने जिओ टॅग मध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही डिजिटल काटावर थांबून व्हिडिओ पाठवणं गरजेचं आहे. जे सदस्य प्रामाणिकपणे व्हिडिओ पाठवतील आपका 100% रिझल्ट आणि तुमचा नंबर 100% त्या ठिकाणी येणार आहे. आणि गिफ्ट घेण्यासाठी या इव्हेंटला प्रत्येकाने 10 वाजता या. तुमचा जो लाईफ आहे ते पूर्णपणे बदलून जाणार आहे. जगातली सगळ्यात हॅपीनेस तुम्हाला कुठं पाहिजे असेल तर ती फक्त तुम्हाला या अशा इव्हेंट मध्ये दिसणार आहे. एन्जॉय धमाका जबरदस्त या पद्धतीचे इव्हेंट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर 25 तारखेला आजच रिझर्व करून ठेवा आणि या दिवशी तुम्ही तिथं पोहोचा. 100% तुम्हाला एक वेगळ्या अशा पद्धतीचे इव्हेंट नक्कीच दिसणार आहे. ओबेसिटी इज काय झालेली आता द एंड ऑफ ओबेसिटी. आपल्या पूर्ण शरीरातून जो वाईटपणा आहे, पूर्ण शरीरातून जो पोटाचा घेर आहे, हे आता तुम्हाला काय करायचं आहे, ते पूर्णपणे तुम्हाला बाहेर काढणं गरजेचं आहे. संपत्तीचा बँक बॅलन्स नसला तरी चालेल, पण आरोग्याचा बँक बॅलन्स तुमच्याजवळ जेवढा जास्त तेवढं तुम्ही जास्त सुखी. ते प्रामाणिकपणे सांगतो. इसलिए क्या करना है, आपको बिगेस्ट वेट लॉस लुजर बनना है. तुम्हाला सगळ्यात जास्त वेट लॉस लुजर बनणं गरजेचं आहे. तुम्ही कोरोना बघितला, जगाची महामारी आपण बघितली, कोरोना म्हणजे एक जागतिक समस्या आपण बघितली, परंतु नेक्स्ट येणारी समस्या आहे ती फक्त ओबेसिटी असणार आहे. ओबेसिटी ही येणाऱ्या दशकामध्ये सगळ्यात जास्त मोठी जागतिक समस्या बनत चाललेली आहे. कोरोनाने त्याला मागे टाकलं, म्हणजे या वजन वाढीला कोरोनाला सुद्धा मागे टाकलेलं आहे. म्हणून आपला बँक बॅलन्स पोर्ट व्हॅल्यू वाढून फायदा नाही. आपला बँक बॅलन्स जर तुम्हाला वाढवायचं किंवा पैसे बँकेत वाढून फायदा नाहीये, तर तुमचा जर खरंच संपत्तीचा बँक बॅलन्स नसला तरी चालेल, पण आरोग्याचा बँक बॅलन्स तुम्हाला वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, स्वतः फिट राहणं गरजेचं आहे. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. जे सदस्य
30च्या नंतर 50च्या नंतर रिटायरच्या कडे झुकलेले आहेत अशासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे. सर्वांनी चांगल्या पद्धतीने ऐकून घ्या क्योंकि जो कुछ अच्छी बातें आपको सीखनी चाहिए. आणि नक्कीच तुम्ही हे विचार ऐकला तर तुमच्या सुद्धा माइंड मधून काय होणार आहे, निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर पडणार है. तो सबको क्या करना है, एक बार ये वीडियो देखना ही चाहिए. मरने मत दे अपने अरमानों को, मरने मत दे अपने अरमानों को, औकात अनुसार हसरत कर. अरे रोज सुबह जल्दी उठ, गार्डन जा, दोस्तों से मिल और नियमित रूप से कसरत कर. क्योंकि धन दौलत गाड़ी बंगला अगर तेरे पास है तो ये मत समझ कि तू अमीर है, क्योंकि तेरा सच्चा लाइफ पार्टनर कुछ है तो वो तेरा अपना शरीर है. हाँ, तेरा अपना शरीर है. इसीलिए इस उम्र में, इस दौर में बहुत अंदर अंदर से भी अंदर एक मामूली क्रैक होता है, और अगर लापरवाही बरती तो एक छोटा सा हार्ट अटैक होता है. हाँ, मगर तू उसको भी झेल जाता है, अपनी पारी खेल जाता है, क्योंकि तेरे सामने तेरा कमाया हुआ पैसा, तेरा कमाया हुआ नाम, तेरे पोते, तेरे नाते, तेरा बनाया हुआ घोंसला होता है, और यही तेरे जीवन जीने का हौसला होता है. हाँ, यही तेरे जीवन जीने का हौसला होता है. इसलिए न किसी के झंझट में पड़, न किसी के किटकिट में. हर शौक पूरा कर, मगर हर शौक लिमिट में. लिमिट में खाना, लिमिट में पीना, लिमिट में गुस्सा, यहां तक कि प्यार भी लिमिट में करना है, क्योंकि पता नहीं तेरी सबसे प्यारी चीज कब रूठ जाए. और जोड़ियों पे मत भरोसा करना, पता नहीं ये जोड़ी कब टूट जाए, ये जोड़ी कब टूट जाए. अपनी आंखें और दिमाग खुला रख. भूल जा पुरानी बातों को, पुरानी बातों को भूल जा. अरे गलती से भी उन्हें खरोचना भी नहीं. और मैं बूढ़ा हो गया हूं ऐसा बोलना तो क्या, ऐसा सोचना भी नहीं. क्योंकि तू कोई पुराना खंडर नहीं, तू एक मजबूत इमारत है, एक किला है, एक गढ़ है, एक दुर्ग है. अरे अपने परिवार का सबसे प्यारा बुजुर्ग है, अपने परिवार का सबसे प्यारा बुजुर्ग है. अरे तुझी से घर की आन है, बान है, शान है, वैभव है. और तेरा सबसे बड़ा कुछ हथियार है तो वो तेरा अपना अनुभव है. हाँ, तेरा अपना अनुभव है. क्योंकि कमर अभी झुकी नहीं, ख्वाहिशें अभी थकी नहीं, और सबसे बड़ी बात तेरी सांसें अभी रुकी नहीं. अरे इस विशाल जमीन पर, आसमान के नीचे तू तना है. धूप खाई है कितने सालों से, तब जाकर ये फ्रूट ड्राई फ्रूट बना है. इस उम्र में हौसला होता है, हिम्मत ज्यादा होती है, और वैसे भी मार्केट में ड्राई फ्रूट की कीमत ज्यादा होती है. इसलिए मत देख अपने बीते सालों को, मत देख अपने बीते सालों को, मत देख अपने उड़ते बालों को. अरे देखना है तो अपने अंदर उमड़ते हुए सैलाब को देख. हिम्मत देखनी है तो मोदी को देख, बाइडन को देख, अरे अमिताभ को देख, जिन्होंने ये साबित कर दिया है कि कुदरत की अदालत में उम्र की अर्जी दायर नहीं होती. आदमी रिटायर हो जाता है मगर उसकी खूबियां रिटायर नहीं होती, उसकी खूबियां रिटायर नहीं होती. तो मेरे बुजुर्ग दोस्तों, खुश रहो, आबाद रहो, आखिरी गेंद तक नाबाद रहो, आखिरी गेंद तक नाबाद. तो नाबाद कोणी पण होणार आहे. ओके, आपल्याला आपलं आयुष्य 100 पार न्यायचं असेल, नाबाद हॅट्रिक आपण जर म्हणतो 100% आपण त्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आपल्या लाईफचा गोल काय पाहिजे, आपल्या लाईफचा गोल हा असाच पाहिजे. धडधडती जीवन ना उदय, तुमचं वय वर्ष जेवढं तुम्ही खेचून घेताल, येस द गोल ऑफ लाईफ इज अ डाय यंग. येस, आपण मरणं हे यंग मध्ये मेलं पाहिजे. म्हणजे यंग मध्ये ऍज लेट ऍज पॉसिबल. जेवढं तुम्ही तुमचं आयुष्य वाढवाल तेवढं तुमचं आयुष्य तुम्हाला येस वाढवणं गरजेचं आहे, तेवढं तुम्हाला यंग ठेवणं गरजेचं आहे. हा लाईफचा प्रत्येकाचा गोल असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वेगळं काही नाहीये.
देवा वेलनेस परिवार तुम्हाला असं मदत करतोय की तुम्हाला जे काही त्रास होते, जे काही डिसऑर्डर होते, हे सर्व डिसऑर्डर तुमचे फक्त लाईफस्टाईलवर तुम्ही काम केलं, तुमच्या वेलनेस कोचवर तुम्हाला सांगितलं, डायट तुम्ही फॉलो केला, आणि कसं सांगतो की तुमचे जे आयुष्यामध्ये जे काही त्रास आहे हे त्रास पूर्ण कमी झाले. तो हमारे तरफ से इतना ही था. असं बर्थडे कोणाचा सेलिब्रेशन करायचा है, ओके, किनको किनको लगता है 100 ऑफ बर्थडे ऐसे सिगरेट के साथ पर जलाने के साथ आपको हासिल करना है, तो 100% तुम्हाला सांगतो तुमच्या फिटनेसवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी आहेत, त्रास आपण ज्याला म्हणतो, कुणाचा बुडोका आहे, आपण जातो 30च्या नंतर 50च्या नंतर आपण म्हातारे बनत चाललोय, कुणाच्या खांद्यावर भरोसा नकोय आपल्याला, कुणाचा खांदा नकोय, कुणाची काठी आपल्याला नकोय. आपलं जीवन आपका है तो फैसला भी आपका होगा. पिंजऱ्यामध्ये, बंद पिंजऱ्यामध्ये तो पोपट कसा लटकून असतो, त्याला कुठल्याही त्याच्या आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण करता येत नाही. आपलं आयुष्य तसंच आहे, त्याला जेवढं तुम्ही मोकळं ठेवाल, जेवढं तुम्ही स्वच्छंद ठेवाल, प्लॅनिंग के साथ विदाउट प्लॅनिंगच्या सोबत जर तुम्ही केलं 100% तुम्ही स्वच्छंद तुमचं जीवन जगू शकता. नाही प्लॅनिंग केलं तर तुमचं आयुष्य हे काय होणार आहे, कोमेजून जाणार आहे. जसं की फुल कसं कोमेजून जातो वेळ झाल्यानंतर, तसं आपलं आयुष्य सुद्धा कोमेजून जाणार आहे. म्हणून त्या आयुष्याला जर तुम्हाला रंगतदार बनवायचं असेल, मग येस अमेझिंग अशा पद्धतीने ग्रोथ आणायची असेल तर तुम्हाला प्रॉपर अशा पद्धतीने स्वतःच्या बॉडीवर काम करा, स्वतःच्या फिटनेसवर काम करा. मिल्खा सिंग वयाच्या 90व्या वर्षी जर हे करू शकतो तो आप भी कर सकते हो, ओके. असं काही नाही. आणि सगळ्यात मध्ये सरांनी सांगितलंय की उम्र की अर्जी भगवान के पास नहीं लगती, म्हणून किती उम्र थका नहीं सकते, ठोकरे गिरा नहीं सकते, अगर जिद हो जितने की तो कोई परिस्थिती आपको रोक नहीं सकती. इसलिए परिस्थिती बदलायची असेल तर अगोदर तुमच्या शरीराला बदला. तुमच्या शरीरामध्ये फिटनेस लेवल आहे, त्या फिटनेस लेवल वाढवणं गरजेचं आहे. कारण की यूथ इज नॉट एंटायरली टाइम ऑफ लाइफ, इट इज अ स्टेट ऑफ माइंड. युवा होना ये आपके उम्र के ऊपर निर्भर नहीं करता, युवा होना आपके मानसिकता के ऊपर निर्भर करता है. त्यासाठी मानसिकतेला स्ट्रॉंग बनवा आणि त्यासोबत रोज दिसण्याचा प्रयत्न करा. सर्वात अगोदर मी जे वाक्य बोललो होतो की यस आपण नजर से हटोगे तो दिमाग से हटोगे. यस, त्यासाठी प्रत्येक रोज दिसा, रोज व्यायाम करा आणि एन्जॉय युअर सेल्फ. तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. एन्जॉय नाही केला तर 100% सांगतो अंत जवळ आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टी लवकर ऍक्सेप्ट करा. आणि थँक्यू म्हणा तुमच्या वेलनेस कोचला. थँक्यू म्हणतो मी माझे वेलनेस कोच मिस्टर भाऊदास भालेराव सर, ज्यांनी की अफोर्ड दिली आणि माझ्यासोबत तुम्ही संलग्न झाला. 21 डे इंजिनिअरिंगचे आज शेवटचा दिवस. तुम्ही प्रत्येक जण प्रामाणिकपणे डाईट फॉलो करताय. एक लास्ट रिजल्ट आपण बघू. आपल्यासोबत निखिल मेटेकर सर आहेत. लास्ट का रिजल्ट देखेंगे, 1 मिनिट हमारे साथ बाकी है. यस निखिल सर, गुड मॉर्निंग. तुम्ही स्मार्ट पद्धतीने हसत होते. यस, तुम्हाला काय बेनिफिट झाले सर? जसं की मॅडमला 5 रिझल्ट भेटले, तुम्हाला काय बेनिफिट झाले? ग्रेट मॉर्निंग सर, थँक्यू संधी दिल्याबद्दल. सर्वात प्रथम तर मी स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतो. माझे वेलनेस कोच मिस्टर अँड मिसेस राऊत आहेत. मी निगडी पुणे येथून आहे. बाय प्रोफेशन मी एका IT कंपनीमध्ये मॅनेजर आहे. गेल्या 12 वर्षांपासून सर्व्हिस करतोय. मला आपली फॅमिली जॉईन करून आता जवळजवळ 2.5 महिने झालेत आणि 2.5 महिन्यामध्ये माझा जवळजवळ 15 किलोचा रिझल्ट आलेला आहे. मी 2 वेळा 21 डेजचं चॅलेंज एक्सेप्ट केलं. पहिल्या एक्सपिरियन्स मध्ये मी 6 किलो वजन लॉस केलंय आणि दुसऱ्या एक्सपिरियन्स मध्ये मी आता एक आठवड्याभरापूर्वी वजन चेक केलं होतं. तर ऑन ट्रॅक म्हणता येईल. म्हणजे मी जेवढं टार्गेट ठेवलं होतं त्याच्या मी फार जास्त जवळ तर नाहीये, पण भले वेट लॉस झालं नसलं तरी मला बाकीचे बेनिफिट्स भरपूर झालेत. भरपूर प्रमाणात माझा इंच लॉस झालाय आणि त्याच्यामध्ये खरंच खूप आनंद आहे. कारण जे शर्ट्स माझ्या आधी एक्सेलचे शर्ट्स होते किंवा लार्ज साईजचे शर्ट्स होते ते माझ्या छाती खालून जायचे नाहीत, तर ते आता मला आरामात बसतायत. तर मी असं म्हणेन की भरपूर सारा इंच लॉस झाल्यामुळं डबल X साईज आता माझं शरीर विसरलंय, ज्याचा मला खूप खरंच आनंद होतोय. आणि एक्सेलवर आहे सध्या आणि लार्ज साईज थोडीशी टाईट होतीये, तर माझं नेक्स्ट टार्गेट ते असणार आहे की मी लार्ज साईज मध्ये लवकरात लवकर फिट होईल आणि तिथेच थांबणार नाहीये. मला मीडियम साईजवर यायचंय, कारण अंतिम गोल तोच आहे आपल्या सगळ्यांचा. माझ्यासोबत जे पण आहेत, जे वेट लॉस जर्नी मध्ये आहेत, त्यांना माहितीये की आपल्याला लवकरात लवकर आयडियल वेटला यायचंय. तर त्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं मी करणार आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह असल्याचा फायदा असा होतोय की पॉझिटिव्ह चेंजेस माझ्यामध्ये येत आहेत. थॉट प्रोसेस चेंज होतीये. फक्त वेट लॉस होत नाहीये, फक्त फॅट लॉस होत नाहीये, पण एक ओव्हरऑल अनुभव म्हणजे आयुष्याच्या म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी पण एक पॉझिटिव्ह वेने पुढे जात आहेत. म्हणजे माइंडसेट चेंज होतोय. आपल्या रुटीन मध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे कामात येणाऱ्या अडचणी किंवा पर्सनल लाईफ मध्ये जे आपण युजली प्रॉब्लेम फेस करतो, तर ते फेस करण्यासाठी आपल्याला एक नवीन सामर्थ्य मिळतं. तर खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टींचा फायदा मला वाटतो. टॅबलेट त्रास काय कमी झाले का?
डिसऑर्डर्स खूप सारे कमी झालेत. माझे ऍक्च्युली दोन्ही गुडघे शाबूत नव्हते असं मी म्हणेन. एका गुडघ्याची माझी सर्जरी झाली आहे. एक गुडघा माझा डिस्लोकेट होतो. तर गुडघ्याची सर्जरी तर ऍक्सिडेंटमुळे झाली होती, पण जो डिस्लोकेट झालेला गुडघा आहे तो एका जुन्या इंजुरीमुळे झाला होता. इतके दिवस मला त्याचा त्रास जाणवायचा नाही, पण वेट वाढल्यामुळं ती इंजुरी परत ट्रिगर झाली होती. पण जेव्हापासून मी ही जर्नी सुरू केली आहे, मला डेफिनेटली आराम मिळतोय. अधून मधून ट्विस्ट होत होतो, पण मला माहितीये की त्याच्यावरती ओव्हरकम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मला आयडियल बेल्टला यावं लागेल. त्याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय. ही झाली गुडघ्यांची इंजुरी, पण त्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी होत्या. जिना चढताना धापा लागणे, नॉर्मली थोडस वेळ वाढत जाईल. थँक्यू. तुमचे डिसऑर्डर कमी झालेत, तुम्ही आले होते वजन कमी करायला, तुमचे त्रास किती कमी झाले तुम्हीच लिहून ठेवा तुमचे त्रास किती कमी झाले, कारण की इथं येतोय एक करतोय. ओके, ह्या गोष्टी तुमच्या वेलनेसला तुम्ही खरं थँक्यू म्हणा की त्याने त्या ओळखल्या आणि तुमचा त्रास त्याने कमी केलेला आहे. डेफिनेटली सर, त्यांना खूप जास्त थँक्यू म्हणेन मी, कारण त्यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंज झाला. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. तो हे होत आहे बदलाव, म्हणून इथंच टिकून राहू नका, कारण की यानंतर नेक्स्ट काय तेच वेलनेस कोचला तुमचा एक फोन जाणे नाही गेला तर तुम्ही ऑटोमॅटिक निगेटिव्ह होऊन जाताय. थोडे दिवस करता पुन्हा सोडून देताय. सोडून नका देऊ. जे कराल ते प्रामाणिकपणे करा. एकदा केलं ना एंड पण आहे 100% करत राहा. त्या जीवनामध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस मिळणार. थँक्यू. तो मेरे तरफ से इतना था. आज तुम्ही ज्या सेशनला जॉईन केला फक्त एकच आहे, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जिओ टॅग जे ऍप्लिकेशन दिलंय त्या ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येकाचे व्हिडिओ डिजिटल काट्यावर थांबून येणं गरजेचं आहे. जर साधा काटा असेल आले व्हिडिओ डिलीट होणार है. थैंक यू. तो हमारे तरफ से इतना था. बैक टू हमारे ग्रेट लीडर नितिन सर. यस सर. यस, तो चलो बहुत ही बढ़िया. यस, आपले ग्रेट डायमंड यस जागतिक आरोग्य सल्लागार खाशी भिमोने सरांनी अतिशय सुंदर पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपली जी चुकीची जीवनशैली तर ती कशी सुधारायची आणि आता आपल्याला कशा पद्धतीची लाईफस्टाईल आपली असणं गरजेचं आहे. या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम झाले आणि आपण कशा पद्धतीने यस पुढे जाणं गरजेचं आहे. सरांनी काही व्हिडिओ सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीचे दाखवले. त्यातून सुद्धा आपल्याला खूप सारा बोध हा आपण घेऊ शकतो. 100वा वाढदिवस यस खरोखरच सुंदर पद्धतीने सरांनी दाखवलं. 100वा वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर यस प्रॉपर पद्धतीने आपल्याला या वेलनेस फॅमिलीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रॉपर पद्धतीने कधी खायचंय, किती खायचंय, यस लिमिटेड खाणं, लिमिटेड पाणी पिणं. यस मगाशी त्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय. यस तर ग्रेट डायमंड खाशी भिमोने सर आप ग्रेट. आणि सगळ्यात महत्वाचं की 1 जून पासून जी वेट लॉस चॅलेंज 21 डेज वेट लॉस चॅलेंज सुरुवात होणार आहे. यस अतिशय आजपर्यंत अशा पद्धतीने झाली नाही अशा पद्धतीची ही मॅरेथॉन आहे. तर या मॅरेथॉन मध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपेटनी सहभाग घ्यावा. जर तुम्ही आरोग्य सल्लागार असाल तर यस जास्तीत जास्त पार्टिसिपेटला सहभागी करा, कारण सुंदर पद्धतीने तुमचं वेट लॉस होणार आहे, फॅट लॉस होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने यस सोनं नाणं सुद्धा जिंकणार आहात. यस तर तुम्ही पाहू शकताय आहार मार्गदर्शन आपले ग्रेट गुरु भानुदास भालेराव सर यस उद्या म्हणजे 22 तारखेला उद्या संध्याकाळी यस तर 21 डेज वेट लॉस चॅलेंज विनर अनाउन्समेंट म्हणजे ज्यांनी पाठीमागच्या 21 डेज वेट मध्ये सहभाग घेऊन जे विनर झाले यस तर उद्या जे विनर होणार आहे तर त्या संदर्भात सुंदर पद्धतीची मीटिंग यस तर आपले ग्रेट गुरु भानुदास भालेराव सर घेणार आहेत. आणि यस अमेझिंग पद्धतीचे ते सुद्धा सेशन असणार आहे. तर सगळ्यांनी यस ते सेशन जॉईन करायचे. आजच्या प्रमाणे उद्या सुद्धा हे सेशन प्रत्येकाने जॉईन करायचे. यस खाशी भिमोने सर आपके लिए क्लॅपिंग है. बहुत बढ़िया इन्फॉर्मेशन आपने दी है. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी लिहून घेतले ते सगळे सदस्य ग्रेट आहेत आणि ज्यांनी डोक्यात साठवून ठेवले ते सुद्धा सदस्य सगळे ग्रेट आहेत. यस तर तुम्ही सगळेजण आतापर्यंत टिकून राहिला. यस तुमच्या सगळ्यांचे रिकॉग्निशन सुद्धा आपण करूया. चला सगळ्यांनी आतापर्यंत टिकून राहिलात म्हणून तुमच्या सगळ्यांचं रिकॉग्निशन करायचं आपल्याला. सुंदर पद्धतीचं गाणं लावतो आणि आपण सगळेजण त्याच्यावर छान पैकी रिकॉग्निशन करूया. यस
तर चलो सगळ्यांचं म्यूट ओपन करतोय. सगळ्यांनी गुड मॉर्निंगचा सुंदरचा SMS द्यायचा आणि उद्या सकाळी प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या कॉलवर याच लवकरात लवकर जॉईन व्हायचं. तर चलो गुड मॉर्निंग.